मम्मी अभ्यासाला दे ना. हे तुझं आहे का? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री नमः. टीव्ही चॅनल कुठे आहे? व्याप्तं चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे श्री म्हणजे स्वीचा सोमवार. मला वाटतं थोडस लिंकचं काहीतरी अडचण आल्यामुळं जरा लॉग इन होण्यासाठी बऱ्याच जणांना उशीर झाला. बराच गोंधळ चाललेला होता. त्याच्यासाठी एक 5 मिनिट आपण उशीर केलो. आपण आता कंटिन्यू करू. आपल्या बरोबर आज श्री संतोष पुरुषोत्तम खर्चेकर आहेत. ह्यांनी M.Com केलेलं आहे वास्तुशास्त्रामध्ये. त्यांनी स्वतः एक पुरोहित आहेत. आणखीन बरंच सत्यनारायण पूजा सर्व पूजा पण ते केलं जात असते. आणखीन एकदा नवी सांगलीमध्ये पण आम्ही त्यांना बोलवलेलं होतं. इथं त्यांनी सत्यनारायण पूजा वगैरे सगळं मुलांचे जे शाळा आहे त्या शाळामध्ये वगैरे ते केलेले होते. आणखीन त्यांनी SSY केल्यामुळे थोडासा आमचा संपर्क अजूनही जवळ आलेला होता. त्यांनी बरंच वेगळं मार्गदर्शन वगैरे करणे. त्याच्याबरोबरच महत्वाचा की माझे त्यांच्याकडे एक प्रश्न होता. मुलांना कसं संस्कार द्यायला पाहिजे वगैरे असं. आणखीन एस्पेशली नवरा बायकोच्या मध्ये थोडस न कळता भांडण वगैरे चालू असतो. पण असं माझ्या डोक्यामध्ये यायचं की आपल्याला लग्नाच्या वेळेला बरेच रूल्स आणखीन रेग्युलेशन्स असते. म्हणजे की आता पुढे जीवन कसं जगायला पाहिजे, कुठल्या पद्धतीने जगायला पाहिजे, एकमेकाला कसं हे करून आपला रूल्स रेग्युलेशन्स काय राहायला पाहिजे. सो ह्या पद्धतीने एक त्यांना मी बरेचदा विचारत होतो. सो मी शेवटी त्यांना म्हटले की आज जे आहे की मला जे काय योग्य वाटतं त्या पद्धतीनं सर्वांना मार्गदर्शन करावं. हा मेनली मार्गदर्शन पालकांसाठी आहे. नो डाऊट मुलांच्या बद्दल पण त्यांनी थोडस सांगू शकता, पालकांच्या बद्दल पण सांगू शकता. आणखीन एक मी ऐकलेलं होतं त्यांच्याकडून की इव्हन मुस्लिम्स जे आहे ते बांधव पण त्यांच्याकडून पूजा वगैरे करून घेतला जात असते. सो त्यांना पण भरपूर रिझल्ट वगैरे येत असतो. आणखी नो डाऊट की आपलं जे जन्मकुंडली वगैरे ते त्या पद्धतीने मांडणं किंवा त्याच्यावरून आपल्याला मार्गदर्शन करणं वगैरे हे सगळं त्यांचं प्रोफेशनल आहे. सो आजचं जे सत्संग आहे मी त्यांना विनंती करतोय की आजचं सत्संग ते कंटिन्यू करावं. ओके. मी त्यांना हायलाइट करत आहे. आम्ही एकदा टाळी वाजवून त्यांना आपण स्वागत करू. येस हा येस. मी जस्ट हायलाइट करत आहे. थोडस कॅमेरा थोडस तुम्ही हे केलं तर बरोबर. डायरेक्शन तुमचं कॅमेराचं डायरेक्शन थोडस खाली घेतलं तर चेहरा अजून दिसेल. हा येस. सो आपण एकदा टाळी वाजून पुन्हा एकदा त्यांना स्वागत करू. सो आजचं सेशन गुरुजीने आपल्याला मार्गदर्शन करावं. त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीनं. जय गुरुदेव. थँक्यू. नमस्कार. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि सोनल गुरुजींना मी विशेष करून धन्यवाद देतो की त्यांनी आज मला या विशेष सत्संगासाठी म्हणून बोलावलेला आहे. त्यांनी जो आता विषय मला सांगितला किंवा आधी पण गुरुजींनी मला सांगितलेला होताच विषय की मुलांसंबंधाने आपण जे काही संस्कार ज्याला म्हणतो अशा संबंधाने काही बोलावं. आणि विवाहामध्ये जे काही वचन आणि प्रतिवचनही दिली जातात एकमेकाला पती पत्नींकडून, आणि त्या वचनांचं जे काही आहे तर त्यावेळेला आपण घेत असतो, पण नंतर खूप वेळेला सोयीस्कररित्या त्याचा आपल्याला विसर हा पडलेला असतो. तर याच्या संबंधाने ती वचनं जर आपण परत एकदा सगळी आता बघितली किंवा विवाहाच्या विधींमध्ये एकूण काय गाभा आहे तो जर आपण बघितला तर आपल्या सर्वांच्या लक्षात येऊ शकेल
की आपल्या शास्त्रकारांनी किंवा पूर्वासुरांनी किती सुंदर या सगळ्या संस्कारांची रचनाही केलेली आहे. आता आपण फक्त तेवढ्या एकाच विषयावरती फोकस न करता आपण बाकीचे पण सगळे विषय बघत जाऊया. म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून आपलं अन्निक काय असावं, रोजची आपली देवपूजा, षोडशोपचार, ते आपण या शेवटी विवाह या 15व्या संस्कारापर्यंत आपण येऊया. तर सर्वात पहिल्यांदा जे आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे की आपली सुरुवात जी दिवसाची होते त्याच्यामध्ये सर्वात पहिलं अभिप्रेत काय आहे, तर त्यांनी म्हणलेलं आहे की आपलं अन्निक जिथून सुरू होतं, आपला दिवस जिथून सुरू होतो, तो कशा पद्धतीमध्ये त्याची दिवसभराची रचना असावी, कशा पद्धतीनं आपलं रोजचं जीवन असावं, आणि मग त्याच्याबरोबर माझं स्वतःचं जीवन, त्याच्यानंतर माझं सहजीवन, माझं वैवाहिक जीवन आणि माझं कौटुंबिक जीवन, माझं सामाजिक जीवन, असे सगळे त्याला वेगवेगळे पदर किंवा पैलू हे येत असतात. तर सर्वात पहिल्यांदा ते आपल्याला सांगता येतं, मी ऑडिबल आहे सगळ्यांना? ऑडिबल आहे ना? हा. तर शास्त्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं की आपण सर्वात पहिल्यांदा आपली ज्या वेळेला सुरुवात होती दिवसाची ती कधीपासून व्हावी, कशापासून व्हावी, तर ते म्हणतात सर्वसाधारणतः दिवसाची सुरुवात ही सूर्योदयापूर्वी 2 तास आधी ही सुरुवात व्हावी. म्हणजे सूर्योदयापूर्वी 2 तास म्हणजे सर्वसाधारणतः येतात 4 ते 4:30. तर 4:30 ला दिवसाची सुरुवात झाल्यानंतर आपल्याकडे त्यांनी सांगितलेलं आहे की प्रभाते करदर्शनम, सर्वात पहिल्यांदा आपण करदर्शन घ्यावं, गोविंदाचं स्मरण करावं आणि दिवसाला आपण सुरुवात करावी. ज्या गोविंदाने मला हा जन्म दिलेला आहे, ज्या नारायणाने माझं पालन करण्याचं स्वामित्व स्वीकारलेलं आहे, त्याचं पहिल्यांदा स्मरण करून माझ्या दिवसाला ही सुरुवात व्हावी. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की भूमी दर्शन, म्हणजे आपण त्या ठिकाणी जे काही आहे पृथ्वीत या धृता लोका, की आपण भूमीचं दर्शन घेतो की तुझ्या ठाई मी राहतो, तुझ्यावरती मी वास करतो आणि तुझ्या वरतून मी सगळे जे काही आहे ते माझे जीवनमानाचे व्यवहार हे करतो. तर तिथपासून आपल्या दिवसालाही सुरुवात होते की पहिल्यांदा आपण जे काही आहे, आता आपण जर बेडवरती झोपत असतो तर आपण जमिनीवर पाय टेकवतो म्हणूया, आपण जमिनीवर जर झोपलेलो असू तर जमिनीवर डोकं टेकवून आपण वंदन हे करतो. त्याच्यानंतरचं जे काही आहे ते सर्वात पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे उषपान. उषपान म्हणजे काय, तर सर्वसाधारणतः कोंबट पाणी हे आम्ही ग्रहण करणं आणि आमच्या दिवसाला सुरुवात करणं, जेणेकरून आमचं आरोग्य हे उत्तम राहायला मदत होते. आणि ज्याच्यामुळे शरीरामधले कफवातादी जे पित्त विकार आहेत, षड्रिपूंचे जे काही निमित्ताने निर्माण होणारे विकार आहेत, त्या विकारांचं निवारण हे होत असतं. आपल्याकडे ज्याला आपण औषधी द्रव्य ज्याला म्हणतो, जसं आपल्याकडे SSY परिवारामध्ये कषाय या पद्धतीचा आपण घेतो आणि मग त्याच्यानंतर आपल्या दिवसाला ही सुरुवात आपण करत असतो. ते झालं की त्याच्यानंतरचं जे काही आहे ते त्यांनी सांगितलंय आपल्याला रोजचा आपला जो काही आहे तो नित्य व्यायाम, जो आपल्याकडे प्राणायाम या संज्ञेमध्ये किंवा सूर्य नमस्कार या संज्ञेमध्ये शास्त्रकारांनी पूर्वासुरांनी गुंफून दिलेला आहे, जो आपल्याला आपल्या परिवाराकडनं किंवा आपल्या संस्कृतीची देणगी म्हणून प्राणायाम हा दिलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर शरीराचे व्यायाम हा विषय पूर्ण झाल्यानंतर स्नान आदी म्हणजे आन्निक आपली शरीराचं शुद्धीकरण, प्रातर्विधी, त्याच्यानंतर स्नान, हे सगळं होऊन आपण जे येतो ते आपल्या घरातल्या रोजच्या आपल्या नित्य आन्निक किंवा रोजची आपली उपासना या परंपरेपर्यंत किंवा या पद्धतीपर्यंत. तर याच्यामध्ये सर्वसाधारणतः काय येत आहे, तर याच्यामध्ये त्यांनी सर्वात पहिल्यांदा सांगितलेलं आहे की प्रातःसंध्या. तर इथं या संध्या या ठिकाणी मुलांचा हा विषय सुरुवात होतो किंवा क्वचित पहिल्या पण विषयापासून सुरुवात तो झालेला आहे की सर्वात पहिल्यांदा लवकर निजे तो लवकर उठे. सर्वसाधारण आपण मुलांच्या बाबतीमध्ये बघतो की मुलं रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसतात आणि सकाळी जे काही आहे ते उशिरा उठतात. आता हल्लीच्या काळामध्ये जे काही आहे ते फक्त अभ्यास असं नाहीये, तर बाकी त्या निमित्ताने आता मोबाईल मुलांच्या हातामध्ये आलेला आहे, तर रात्री उशिरापर्यंत जागरण करणं, सकाळी उशिरा उठणं, असे सगळे जे काही विषय घडतात त्यामुळे शरीराला येणारं शैथिल्य, त्याच्यानंतर जे काही आपली बुद्धी तेज होण्यासाठीचे जे काही निर्माण होणारे अवरोध, हे सगळे प्रकार त्या निमित्ताने हे येत असतात. म्हणून आपल्याकडे सर्वसाधारणतः सांगितलेलं आहे की रात्री 9च्या नंतर जे काही आहे ते आमचं निवास म्हणजे आमचं झोप ही आमची सुरुवात झाली पाहिजे आहे. आपोआप 6 ते 8 तासांची विश्रांती झाल्यावरती सकाळी आम्हाला पहाटे 4-4:30 ही जागही येणार आहे. आता हा मुलांच्या बाबतीत काय विषय म्हणला, तर ज्या वेळेला आपण पहाटे उठून अभ्यास हा केला जाईल मुलांकडनं, त्यावेळेला तो जास्तीत जास्त लक्षामध्ये राहणं आणि जास्तीत जास्त जे काही आहे त्याचं त्यांना आकलन होणं आणि प्रत्यक्ष आता बऱ्याच वेळेला आपण परीक्षार्थी बनलेलो आहोत, आपल्या गुरुकुल पद्धतीचं सोडून द्या,
परंतु बाहेर जे काही समाजामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये सर्वजण परीक्षार्थी झालेले आहेत आणि तिथं रिझल्ट किंवा मार्क यांना महत्व आलेलं आहे, घोकंपट्टीला महत्व आलेलं आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपण किती रिकॉल करू शकलेलो आहोत आणि त्या परीक्षा किंवा त्या पेपरमध्ये आपण लिहू शकलो आहोत आणि किती मार्क गेन केलेले आहेत, मिळवलेले आहेत, त्याच्यावरती त्यांचं सगळं पुढचं करिअर ठरत असतं. अशी मातापित्यांची किंवा पालकांची किंवा त्या ठिकाणी त्यांच्याशी संबंधित सर्वांची ही समजूत जी काही असते, त्याचं आकलन त्यांना किती झालेलं आहे, त्याच्यापेक्षा परीक्षेत त्यांनी किती उतरवलेलं आहे किंवा किती परीक्षेत तो लिहू शकलेला आहे, याला आजच्या काळात महत्व आलंय. तर त्या ठिकाणी आपला जो मूळ आहे संस्कार, तो भाग त्या ठिकाणी महत्वाचा सकाळी उठण्याचा हा येतो. आणि मग त्याचा संध्येशी काय संबंध आहे, तर संध्येमध्ये आपल्याकडे गायत्री ही जी काही आहे तिचा जप हा केला जातो. गायत्री या देवतेला कोण म्हणलेलं आहे, तर त्या ठिकाणी जी काही आहे ती मुंजीनंतर त्या मुलाची ती माता होत असते आणि सूर्य हा पिता होत असतो, असं आपल्याकडे कल्पना त्यांनी केलेली आहे. तर मुंज हा संस्कार मुळात आपल्याकडे म्हणलेला आहे की फक्त पुरोहित या वर्गासाठी किंवा ब्राह्मण या वर्गासाठी निगडित आहे, तर तो चातुर्वर्णीयांसाठी असणारा असा हा संस्कार आहे. मुंज हा संस्कार, त्या संस्कारामध्ये काय सांगतात शास्त्रकार, तर ज्याला ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा आहे त्यांनी गुरुजवळ बसून ज्ञान हे ग्रहण करावं. म्हणजे गुरुच्या सान्निध्यात जाऊन त्यांनी ज्ञान ग्रहण करणं, याला उपनयन, गुरुच्या जवळ जाऊन बसणे आणि ज्ञान ग्रहण करणे, या संस्काराला उपनयन संस्कार असं म्हणलेलं आहे. दुसरं त्याचं नाव काय आहे, तर व्रत बंध. व्रताने जो आता बंधित आहे, नियमांनी जो बंधित आहे, त्याला म्हणलेलं आहे व्रतबंध. आणि मौंज, मौंज बंधन, म्हणजे मुंज नावाची जी एक वनस्पती आहे ती बटूच्या कमरेला ही पूर्वीच्या काही मंत्रवत विधिवत बांधली जायची, मग ती बांधणं म्हणून मौंजी बंधन हा एक त्याच्यामधला भाग आला. तर आता आपण आलेलो आहोत आपल्या रोजच्या नित्यकर्मापाशी, तर त्यामध्ये संध्या हा विषय त्या ठिकाणी येत असतो. तर या ठिकाणी संध्येचा काय संबंध आहे किंवा कशाशी संबंध आहे, तर त्या ठिकाणी ते म्हणता येतं की संध्येमध्ये गायत्री ही प्रमुख देवता, जसं मगाशी मी म्हणलं, तर गायत्री यानं काय होत आहे, तर गायत्रीचं आपण नामस्मरण, तिचा जप हे केल्यामुळे बुद्धीला तेज, धार येणं आणि आपली प्रज्ञा विकसित होणं. पुस्तकी ज्ञान हा भिन्न भाग आणि ते पुस्तकी ज्ञान प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उतरवण्यासाठीची जी आपल्याकडे क्षमता लागते त्याला प्रज्ञा असं म्हणलेलं आहे. थोडक्यात बुद्धीला धार लावणं. तर ही जी काही आहे ती आपल्याला गायत्री हिच्या उपासनेनं मिळत असते. म्हणून आमच्याकडे गायत्री या उपासनेला महत्व दिलेलं आहे. आणि ज्यांनी ज्यांनी मनुष्य म्हणून जन्म घेतलेला आहे अशाने ज्ञान हे ग्रहण केलं पाहिजे आणि त्यांनी संस्कार संपन्न हे बनलं पाहिजे आहे, अशी शास्त्रकारांची मूळ भूमिका. मग त्यांनी कुठल्या क्षेत्रातलं शिक्षण घ्यावं हे त्याच्या त्याच्या कुवतीनुसार, क्षमतेनुसार आणि त्याच्या आवडीनुसार हे ठरत असतं. कारण आपल्याकडची जी मूल्याधारित व्यवस्था आहे किंवा आपल्याकडची जी समाज व्यवस्था आहे ती पूर्वीच्या काळापासून ही सगळी व्यवस्था ही गुणांच्या आधारित आहे. तुमच्याकडे काय गुण आहेत, कशामध्ये तुम्ही प्रबल आहात, कशामध्ये तुमच्या क्षमता या आहेत, त्याच्याशी निगडित आपली असणारी व्यवस्था आहे. त्यामुळे फक्त पौरोहित्य करणारा किंवा शिकवणारा हा गुरुजी किंवा ब्राह्मण हे नसून ज्याला ते ज्ञान संपादन करण्याची क्षमता आहे आणि जो समोर समाजाला ते उपयोग म्हणून देऊ शकतो, अशाने ब्राह्मण या संज्ञेमध्ये जावं. तो सगळा जो भाग आहे तो आपल्याकडे SSY कल्चरमध्ये आपल्याकडे शिकवला जातो, तो आलेला आहे. त्यामुळे मी त्याच्यामध्ये शिरत नाही. तर गायत्री याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, तर सकाळचा भाग म्हणजे प्रातःकाळी सूर्य ज्या वेळेला उगवतो आहे त्यावेळेला सूर्याची किरण ही अंगावरती घ्यायची आहेत, त्याच्यामधून जी जीवनसत्व जी काही आहेत ती आपण मिळवायची आहेत आणि आपल्या प्रज्ञेची जी काही आहे ती आपण क्षमता ही वाढवायची आहे. म्हणून त्या ठिकाणी सकाळच्या वेळेला एकदा गायत्री आणि त्याच्यामध्ये येत आहे ते गायत्रीचं ध्यान. गायत्रीचं ध्यान हे काय त्यांनी सांगितलेलं आहे, तर ती गायत्री ही माझ्या ठाई विराजमान व्हावी आणि तिनं माझ्या मुखामधूनच जे काही आहे ते उत्तम असं ज्ञान समाजाला हे द्यावं. माझ्याकडे जे आहे ते उत्तम रीतीने मी समाजासमोर मांडू शकावं, याच्यासाठी गायत्रीची ही उपासना केली जाते आहे. पण किती वेळा आहे, आणि 3 वेळेला आपल्याला हे गायत्रीची उपासना ही सांगितलेली आहे. मग गायत्रीच्या उपासनेमध्ये काय काय येत आहे, तर सर्वात पहिल्यांदा जे काही आहे ते सूर्याला अर्घ्य देणं, गायत्रीचा 108 वेळेला जप आणि तत्पूर्वी गायत्रीसाठीचं म्हणून ध्यान. आणि जी त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या शास्त्रकारांनी त्रिकाल संध्या सांगितलेली आहे, तीच संध्या जी काही आहे ती आपल्याकडे गुरुजींनी आपल्याला सांगितलेली आहे, जी आपल्याला मेडिटेशन रूपी साधना आपल्याकडे दिलेली आहे.
ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो, त्याच्यामध्ये गायत्रीचं ध्यान हे म्हणलेलं आहे. आणि मग त्या ध्यानामध्ये जसं आपल्याकडे शिकवलं जात आहे की जगासाठी मृतवत आणि अंतर्बाह्य जागृत, जगासाठी मृतवत या संज्ञेचा शास्त्रकारांनी लावलेला अर्थ असा आहे की त्याच्या आधीच्या काळामध्ये, त्याच्या म्हणजे आधीचा काळ म्हणजे कुठला येतोय तर आदल्या दिवशीचा संध्याकाळचा संध्येचा काळ, तेव्हापासून ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत कोणाच्याही बाबतीमध्ये माझे निर्माण झालेले राग, लोभ, मद, मोह, मत्सर हे सर्व जे काही विकार असतील ते मी आता त्या ठिकाणी त्यांना तिलांजली देतो आहे, थोडक्यामध्ये अर्घ्य देतो आहे, पाणी सोडतो आहे आणि मी त्यांना माफ करतो आहे, त्या ठिकाणी सोडून देतो आहे आणि परत मी नव्याने जन्म घेतो आहे आणि या ठिकाणी माझ्या पुढच्या जीवनाला मी सामोरं जातो आहे. हे सकाळचं ध्यान झालं. परत ते म्हणतात सकाळपासून दुपारपर्यंत तुम्ही अशाच पद्धतीनं काही ना काहीतरी गोळा केलेला आहे, ते परत तुम्ही सोडून द्या, परत त्याला तिलांजली द्या. ही कर्मकांड रूपाने आहे आणि गुरुजींनी आपल्याला जी शिकवली आहे ती मानसिक पातळीवरची मानस रूपाने त्या ठिकाणी द्यायला शिकवलेली आहे. तर ती त्या ठिकाणी मानस रूपाने ही काकणभर जास्त सरसच आहे, कारण कर्मकांडाला प्रत्यक्ष रूपाने आपल्याला वेळ मिळेलच असं आपण सांगता येत नाही. जो तो ज्याच्या त्याच्या व्यापामध्ये आणि रोजच्या सांसारिक गडबडीमध्ये किंवा व्यावहारिक जीवनामध्ये असू शकतो आहे. पण गुरुजींनी जी आपल्याला साधना दिलेली आहे त्याची जर याच्याशी सांगड घातली गेली तर ते निश्चितच उचित असं ठरेल. तर दुपारची ती साधना सांगितलेली आहे म्हणजे माध्यान संध्या. तर संध्येमधलं ध्यान हे सर्वात महत्वाचं आहे. कर्मकांड आहेच पण त्याच्यापेक्षा ध्यान हे महत्वाचं, जे आपल्याला मेडिटेशन रूपी गुरुजींनी ज्ञान दिलेलं आहे. आणि संध्याकाळची परत सायम संध्या की दुपारपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी उपमा थोडीशी चुकीची होईल, परंतु कचरा वेचकासारखी आपली माणसाची भूमिका असते की त्या ठिकाणी प्रत्येकामधलं जे जे काही चुकीचं आहे, निगेटिव्ह आहे ते आपण थोड्या थोड्या रूपाने, अंश रूपाने हे गोळा करत असतो. हे सर्वसाधारणतः सामान्य माणसांबद्दलचं हे आपण म्हणू शकतो वचन, ज्यांनी या साधनेमध्ये आहेत, आपल्या SSY परिवारामध्ये आहेत, त्या ठिकाणी या ह्याच्यामधून त्यांची बाहेर पडायला ही सुरुवात झालेली असते. तर या ठिकाणी सांगतात संध्याकाळची परत संध्या म्हणजे सायम संध्या, त्यावेळेला परत ध्यान करायचं आहे आणि त्यावेळेला परत या सगळ्या अशा दूषित विचारांना आपण तिलांजली द्यायची आहे आणि परत नव्याने जन्म घेऊन आम्ही परत पुढच्या आमच्या कामाला लागायचं आहे. मग आता या ठिकाणी झाला हा उपासनेचा भाग. आता हा उपासनेचा भाग कुठल्याही जाती धर्माशी, कुठल्याही ज्ञातिबंधांशी निगडीत नसल्यामुळे हा सर्वांना समान आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या बुद्धीची उपासना आहे, गायत्रीची उपासना आहे, प्रज्ञेची उपासना आहे. तर त्यामुळे आपल्याकडे ही जी प्रातःसंध्या, माध्यान्ह संध्या आणि सायम संध्या ही जाणीवपूर्वक करून घेणं हे अपेक्षित आहे. आपण जे काही मुलांसाठी म्हणलं आता संस्कार, तर त्याच्यामध्ये किमान 10 ते 15 मिनिटं यासाठी काढून त्यावेळेला 108 हा गायत्री, समजा वेळेचा अभाव असेल तर किमान 28 वेळा गायत्री आणि त्यापेक्षाही कमी वेळेचा आपल्याला उपलब्ध असेल तर किमान 10 वेळाचं गायत्री करून घेतलं तर ती बुद्धीला धार येणं आणि त्या मुलांची प्रज्ञा जागृत होणं आणि त्याच्यानंतरच्या कार्यामध्ये मुलांच्या दृष्टीनं अभ्यास असू शकतो आहे, आपल्या दृष्टीनं आपले व्यावसायिक कर्म असू शकता येतं. याच्यामध्ये आपण अधिक सामर्थ्याने सगळ्या पुढच्या गोष्टींना हे सामोरं जाणं हे त्या ठिकाणी घडत असतं. आणि आता हल्लीच्या काळामध्ये परदेशातली देखील बरीच संशोधन असं सांगता येतं की जी मुलं गायत्रीची साधना उपासना करत आहेत त्यांच्यामध्ये प्रज्ञा ही वाढीला लागलेली आहे. कारण बुद्धी ही मनुष्य उपजत घेऊन असतो, परंतु प्रज्ञा ही स्वतःची स्वतःला डेव्हलप करावी लागते. स्वतः त्याच्यावरती साधना उपासना करून काम करून आपल्याला पुढे हे जायचं असतं. त्यानंतर येते ती आमच्या घरच्या रोजच्या देवाची नित्यपूजा. तर नित्यपूजामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर ती देखील एक प्रकारची उपासना आणि साधना अशीच सांगितलेली आहे. जे आपल्याकडे कुलधर्म कुलपरंपरेने चालत आलेले देव असतील तर ह्यांचे पूजन करणं, साधना करणं, उपासना करणं आणि त्यामध्ये त्या पूजनामध्ये साधनामध्ये लीन होणं असा हा या ठिकाणी भाग आहे. आता जो काही गुरुजींनी विषय दिला त्याच्यामध्ये अजून जे पोटामध्ये विषय येता येतं त्याला मी स्पर्श करत 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 पुढे जाणार आहे. क्वचित प्रसंगी तुम्हाला विषयांतर त्या ठिकाणी झाल्यासारखं वाटू शकेल, परंतु या सगळ्याला आपण सांधत सांधत आपण पुढे जाणार आहोत. गुरुजींची परवानगी आहे का मला, सुनील गुरुजी? हो. हा, मी या विषयांना सांधत सांधत पुढे जातोय. थोडस विषयापासून आपण बाजूला जाणार पण परत मी तिथं जोडून घेत जाणार आहे. अर्थातच तुमची परवानगी असेल तर मी पुढे सरकतो, नाही तर मी थेट तुम्ही जो सांगितलं त्या विवाह संस्कारावरती जाणार.
परंतु अन्यथा मी जोडत जोडत पुढे जातो आहे. बरं, मला जसं योग्य वाटतं जोडत पुढे घेतलेलं बरं. ओके, धन्यवाद गुरुजी. तर आता या ठिकाणी आपण जी रोजची पूजा करतोय, मग पूजेमधलं काय त्यांनी सांगितलेलं आहे, तर बऱ्याच वेळेला या ठिकाणी घरामध्ये करून टाकायची आहे पूजा किंवा झाली पाहिजे आहे, अशा पद्धतीतून भूमिकेमधून लादली गेल्यासारखी ही पूजा घराघरामध्ये होत असते. आणि त्या पूजेच्या प्रसंगावरून घराघरामध्ये आपण बघत असतो की त्या ठिकाणी वाद हे होत आहेत त्या ठिकाणी, आणि जे काही गुरुजींनी सांगितलं पत्नीमध्ये होणारे वाद, की या ठिकाणी तिथपासून सकाळपासून सुरुवात होते की ज्या वेळेला आमचं चित्त शांत पाहिजे आहे, मन शांत पाहिजे आहे आणि आम्ही लीन व्हायचं आहे, समर्पित व्हायचं आहे त्या देवाच्या पूजेमध्ये, त्याच वेळेला जे काही आहेत ते अप्राप्य विषय हे पत्नीकडून किंवा पतीकडून त्या ठिकाणी काढले गेले जाणं, आणि त्या पूजेच्या वेळेलाच राग आणि हे सर्व काही घरामध्ये कुटुंबामध्ये म्हणजे दिवसाची सुरुवातच ही त्यावेळेला त्या पद्धतीनं होणं हे आपल्याला कुटुंबांमधून दिसून येत असतं. या पूजेच्या पाठीमागचा शास्त्रीय गाभा काय आहे किंवा त्यांना का ही पूजा करायला त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, की ज्यांचे ऋण आपण घेऊन आलेलं होतं, मग त्यांच्या कुलदेवी असतील, आमचे कुलदेव असतील आणि कुलपरंपरेनं चालत आलेले आमचे घराण्यामध्ये देव असतील, तर हे जे काही आहे ते आपल्याला एका प्रकारचं कवच, एका प्रकारचं आपल्याला जे काही आहे ते पाठिंबा हे देत असतात. आणि त्यांच्याकडून आपण आशीर्वाद घेऊन, त्यांच्याकडून आपण सर्व काही प्राप्त करून जर आमच्या रोजच्या दिवसाला आम्ही सुरुवात केली तर काय होत आहे, तर आमचे भाव हे शुद्ध राहणं, आमच्या चित्तवृत्ती या प्रसन्न राहणं आणि आमच्या हातामधून कर्म जे काही आहे ते देखील उत्तम घडणं हे घराघरामध्ये घडत असतं. बऱ्याच वेळेला आपण त्या ठिकाणी बघत असतो की घराघरामधल्या ज्या काही पूजा आहेत तर त्याच वेळेला काहीतरी फोन येत असतात, त्याच वेळेला घरामधली काहीतरी कामं चालू असतात, त्याच वेळेला इतर जणांचे काहीतरी वाद सुरू असतात आणि आवश्यकता नसताना, कारण नसताना कुटुंबामधला जो सदस्य त्या ठिकाणी पूजेला बसलेला आहे, कुटुंब प्रमुख असेल किंवा कोणीही असेल, पुरुष असेल घरामधला, पती असेल, जो कोणी पूजेला बसलेला आहे त्याची त्या निमित्तानेच जे काही आहे आणि त्या वेळेला नेमका त्या पूजेला बसायला उशीर झालेला असावा, पुढे काहीतरी कमिटमेंट असावी आणि त्यावेळेला काहीतरी त्याला जे अपेक्षित आहे, मग तो नैवेद्य असेल किंवा तो दिवा घासून देणं असेल किंवा दिव्यात तेल घालणं असेल, अशा काहीतरी गोष्टी त्या वेळेला तिथं किंवा फुलं काढून दिलेली नसावीत आणि त्याच विषयांवरनं जे काही आहे ते वादाचे प्रसंग उद्भवणं आणि त्याच वेळेला ज्या वेळेला चित्तवृत्ती प्रसन्न असायला पाहिजे, घरामधलं वातावरण छान असायला पाहिजे, अशा वेळेला वातावरण बिघडायलाही तेव्हापासूनही सुरुवात होत असते. तर अपेक्षित काय आहे, तर त्यावेळेला जितकी पूजा ती कर्मकांडाने उत्तम व्हायला पाहिजे आहे, तितकीच पूजा ती मानस रूपाने देखील म्हणजे मानसिक शांत असताना ती पूजा आमची व्हायला पाहिजे आहे. पूजेतल्या मांडणीमधलं त्यांनी प्रधान काय सांगितलेलं आहे, तर ज्यांनी आम्हाला ही बुद्धी दिली त्याच्या पूजेपासून सुरुवात म्हणून कायम देवघरामध्ये प्रथम आमचा जो काही आहे तो उजव्या हाताला गणपती हे असावा. त्याच्यानंतर आमच्याकडे सांगितलेलं आहे घंटा नाद ही कुठं असावी, घंटा तर डाव्या बाजूला आमच्या घरामध्ये हातामध्ये घंटा असावी. त्याच्यानंतर तुपाचा दिवा हा कुठल्या बाजूला असावा, तर तूप हे आमच्याकडे तेलापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ सांगितलेलं आहे आरोग्यदृष्ट्या, नंतर आयुर्वेदिक दृष्ट्या देखील. म्हणून तुपाचा दिवा हा घरामध्ये आमच्याकडे कायम देवाऱ्यामध्ये उजव्या बाजूला हा असावा. तेलाचा दिवा कुठल्या बाजूला असावा, तर तेलाचा दिवा जो आहे तो आमच्या डाव्या बाजूला असावा. तुपाची वात ह्या किती असाव्यात, तुपाच्या 2 वाती असाव्यात, तेलाच्या देखील 2 वाती केलेल्या असाव्यात. काय त्याचं प्रतीक आहे, तर ते आमच्या नेत्र ज्योतींचं प्रतीक आहेत. त्या आमच्या जे काही आहे म्हणजे आमचे 2 डोळे परंतु असताना आमची विजन ही एक असते. तद्वत त्या ज्योती 2 आहेत परंतु त्याच्यातून निर्माण म्हणजे वाती 2 पण त्याच्यातून निर्माण होणारी ज्योत ही एकच. अशा पद्धतीत त्या 2 असाव्यात. आता या ठिकाणी आपण जर बघत गेलो तर सर्वात पहिल्यांदा काय येतो, तर रोजचा आमचा संकल्प येतो. आम्ही जेव्हा पूजेला बसतो बऱ्याच वेळा लोक संकल्प करतात किंवा पूजेला थेट सुरुवात करतात. तर संकल्पामध्ये काय आहे, तर मम सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां, म्हणजे माझ्या कुटुंबामधले सर्व सदस्य म्हणजे एका छताखाली किंवा उमऱ्याच्या आतमध्ये राहणारे असे नसून, तर माझं सहकुटुंब सहपरिवार म्हणजे माझ्याशी निगडित असणारे सर्वजण यांच्या कुटुंबांमध्ये सुख शांती समृद्धी ही नांदावी. द्विपद चतुष्पद म्हणजे 2 पायाचे म्हणजे सर्व मनुष्य प्राणी आणि चतुष्पद म्हणजे आमच्यावरती अवलंबून असणारे सर्व चतुष्पाद प्राणी की जे माणसाळलेले आहेत असे सर्व आणि जे निसर्ग तत्वाशी अनुकूल राहून जंगलामध्ये राहणारे असे, अशांची सर्वांची काळजीही माझ्याकडनं घेतली जावी अशी विश्व प्रार्थना त्या संकल्पामध्ये आहे. संकल्प म्हणजे संकल्पामध्ये सुद्धा फक्त
स्वतःसाठीचा केला जाणारा संकल्प, कुटुंबासाठीचा केला जाणारा संकल्प, समाजासाठीचा केला जाणारा संकल्प, विश्वासाठीचा केला जाणारा संकल्प, असे संकल्पांमध्ये अनंत प्रकार पडतात. परंतु जो मूळ संकल्प आहे तो या सगळ्याला सांधणारा असा संकल्प आहे. आणि ज्या वेळेला जर असा संकल्प हा होत असेल तर त्या त्या कुटुंबामध्ये, त्या त्या समाजामध्ये, त्या त्या देशामध्ये आणि त्या त्या राष्ट्रामध्ये ही देखील शांतता ही नांदू शकते. कारण सर्वजण एकाच वेळेला तो संकल्प करण्यात, एकाच वेळेला म्हणायचा अर्थ असा आहे की मगाजी जसं सांगितलं तसं प्रातःकाळी 4:30ला उठून जर दिवस सुरू झालेला असेल त्याप्रमाणेच जर पुढचं आमचं आचरण, प्रातःकाळचं जे काही आचरण आहे अन्निकापासून सगळं ते जर प्रातर्विधीपासूनचं सगळं तसं झालेलं असेल तर आपोआप सर्वांची जी काही पूजेची वेळ ही सूर्योदयाची आलेली असेल. आणि एकाच वेळेला जेव्हा सामूहिक साधना किंवा सामूहिक संकल्प केले जातील तेव्हा त्या त्या कुटुंबामध्ये जो काही आहे तो विषय येईल. मगाच्या लेक्चरमध्ये जसं गुरुजींनी सांगितलं की आपण अग्निहोत्राचा आपण संकल्प घेणार आहोत किंवा अग्निहोत्रावरती पण त्याच्यामधले जे जाणकार आहेत त्यांचा आपण लेक्चर ठेवणार आहोत. तोच विषय येतो की सूर्योदय आणि सूर्यास्ताला जे अग्निहोत्र केलं जाते ते एकाच वेळेला जर सगळीकडे प्रज्वलित केलं गेलं तर विश्वाच्या ठायी जी निर्माण होणारी शक्ती किंवा ऊर्जा आहे, एनर्जी आहे, त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना लाभ मिळू शकतो. तीच संकल्प शक्ती या पूजेमधल्या देखील संकल्पामध्ये आहे. फक्त मी आणि माझं कुटुंब इतकी संकुचित संकल्पना नसून माझ्यावरती अवलंबून किंवा माझा ज्यांच्याशी संपर्क येतोय असे सर्वजण त्याच्यामध्ये येता येतं. मग त्याच्यामध्ये मी स्वतः देखील आलो, कारण मम आलं सहकुटुंबानाम सहपरिवाराणाम. तर सहकुटुंब कुठनं सुरू होत आहे तर मी, माझे माता पिता, मी, पत्नी, माझी मुलं यांच्यापासून ते आमची संपूर्ण पसरलेली ही संसाराची वृक्षवेल आणि आमच्याशी संबंधित असणारे सर्व. मग आपोआपच त्या ठिकाणी काय होतंय, हा विश्वसंकल्प झाला. त्याच्यानंतर घंटा ही बऱ्याच वेळेला वाजवली जाते. तर कशासाठी वाजवायची की आपल्या देवारामध्ये सुरुवातीला डाव्यातला घंटा ठेवलेली असते आणि आपण कुठल्याही मंदिरात जावं तर बाहेर देखील पहिल्यांदा घंटा ही लावलेली असते. घंटा ही जोरात वाजवणं किंवा कमी जोरात वाजवणं हे महत्वाचं नसतं ना. घंटा वाजवणं तर तो देवतेला सांगण्याचा संदेश नसतो की या ठिकाणी मी तुझी पूजा करायला येतोय, मी तुझ्या दर्शनाला येतोय, मी तुझ्या ठाई येतोय, हे सांगण्याचा हेतू त्या ठिकाणी किंवा त्यासाठी ती घंटा नसतो ना. आमच्या अंतरात्म्यातल्या आत्मारामाला सांगायचं आहे की आता मी ईश्वराच्या ठाई समर्पित व्हायला जात आहे, तर आता मी जागं व्हायचं आहे. आणि या ठिकाणी मी जेव्हा त्या ठिकाणी ठाई जातो आहे तर ती घंटा जी वाजवायची ती आपल्या मेंदूमध्ये वाजवायची आहे की आता मी माझे षड्रिपू सगळे बाहेर ठेवणार आहे. राग रूप मत्सर चपलांत मी ती सगळे माझे विकार ठेवणार आहे आणि स्थिर चित्त होऊन मी आतमध्ये जाणार आहे. म्हणून तुम्ही बघाल तर बाहेर प्रत्येक मंदिराच्या बाहेर कासव हे ठेवलेलं असतं आणि आपल्या घरामधल्या शंखाच्या खाली देखील कासवाची ही आडणी असते. ती उजव्या बाजूला असतं आपल्या घरामधला शंख आणि देवारामधली घंटा ही डाव्या हाताला. मंदिरात जात असताना बाहेर पहिल्यांदा कासव असतं की माझ्या चित्तवृत्ती या तू शांत ठेव आणि मग आपण आतमध्ये प्रवेश करायचा आहे. आणि ती घंटा बऱ्याच वेळेला आपण बघतो की लोक मंदिरात गेल्यावरती मोठ्यांदा, विशेष करून महादेवाच्या मंदिरात असेल तर जणू काही तो देव झोपलाय अशा पद्धतीने शंभो म्हणून मोठ्यांदा ओरडलं जातं. तर ते जे काही आहे तो आता सगळं काही विलीन करता आहे. तुझ्या ठाई येऊन शेवटी मला विलीन व्हायचं आहे. तर मी माझा मान अपमान अहंकार हा सगळा मी सोडून द्यायचा आहे. त्याच्यासाठी मी तुझ्या ठाई विलीन व्हायला आलो आहे. तर आतल्या आत्मारामाला म्हणजे त्या शंभूला आवाहन करायचं आहे ना की त्या ठिकाणी पिंडीमध्ये असलेल्या शंभूला मी बोलवायचं आहे. तर त्याच्यासाठी म्हणून ती घंटा वाजवायची आणि मग आतमध्ये मी जायचं आहे. दिवा पहिल्यांदा लावायचा आहे आणि मग पूजेला सुरुवात करायचंय. हा षोडश पूजांमधला, जसे आपण 16 संस्कार म्हणतोय तशी 16 उपचारांनी पूजा, त्याच्यातला हा जो भाग आहे तो काय आहे तर त्या ठिकाणी ते म्हणता येतं की दीपपूजा. तर म्हणजे माझ्या मनामधला, माझ्या बुद्धीमधला अहंकार हे ईश्वरा तू दूर कर. प्रत्येकाशी वागण्याची सुबुद्धी ही मला त्या ठिकाणी दे आणि माझं घडणारं प्रत्येक वर्तन, प्रत्येक कर्म, प्रत्येक कृती ही शुद्ध आणि निरपेक्ष भावनेने केलेली असावी. याच्यासाठी ती दीपपूजा ही सांगितलेली आहे. आणि दिवा काय करतो तर आम्हाला अंधारामध्ये मार्ग दाखवण्याचं काम करतो. तर त्याप्रमाणे तू मला या पूजनामध्ये जो काही आहे तो मार्ग दाखवण्याचं काम कर आणि माझी बुद्धी ही कायम लोकांशी रत राहू देत. त्या ठिकाणी सेवेमध्ये मी रत हे कायम असू देत आणि हा संकल्प हा वसा मी कायम निभावू देत. याच्यासाठीच कर्म,
हे दिव्या तू जसं तेज देतो आहे, सूर्य जसा आम्हाला अखंड तेज देतो आहे, प्रकाश देतो आहे हजारो वर्ष वर्षानुवर्ष, त्याप्रमाणे माझी निरपेक्ष भावना ही ठेव. हे त्या दीपपूजना पाठीमागची भावना आहे. त्याच्यानंतर कलशाची पूजा ही केली जाते. कशाचं प्रतीक आहे तो कलश? तर पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. ज्या प्लॅनेटवरती आपण या राहतो, पृथ्वी तत्व किंवा पृथ्वी ग्रह, याच्यावरती आपण जातोय. मग अशी तत्वांबद्दलचं जे काही आहे ते मगाशच्या लेक्चरमध्ये आपल्याला सगळं त्यांनी सांगितलंय की पंचमहाभूत तत्व, वास्तू, याच्याबद्दलचं सगळं त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्याच्यामधल्या जास्त भागात न जाता आपण त्याच्यातल्या विषयांना स्पर्श करून पुढे जाऊया. तर कलश हे कशाचं प्रतीक आहे? तर त्या ठिकाणी पृथ्वी तत्वाचं प्रतीक. आतमध्ये जे भरून घेतलेलं पाणी आहे ते जलतत्वाचं प्रतीक. त्याच्यातलं पाणी परत आपण भांड्यात ओतून घेतो, मग त्याच्यामध्ये 3/4 पाणी हे उरतं. तर एकूण जलजीवनाचं प्रतीक 3/4 हे एकूण पृथ्वीवरती जलतत्व सांगितलेलं आहे, त्याचं ते प्रतीक. त्याच्यानंतरच त्यांनी सांगितलेलंय त्याच्यावरती आपण 5 रेघा काढतो आणि त्यांची पूजा करतो. तर त्या 5 तत्वांच्या ज्या रेघा आहेत त्या परत कशाचं आलं तर त्या पंचमहाभूत तत्व ही तुझ्या ठाई आहेत पृथ्वी, म्हणून तुझी पूजा आम्ही करत होतो. पृथ्वी, आप, तेज, वायू यांची पूजा म्हणून ते 5 त्या ठिकाणी गंधरूपी आम्ही ती पूजा करतो आहोत त्या ठिकाणी. मग ती कलश पूजा झाली, जलतत्वाची म्हणजे वरुणाची पूजा झाली, आणि मग त्यानंतर आम्ही देवपूजेला वळतो. आणि मग ज्या पद्धतीची आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये परंपरा असेल, ज्या पद्धतीचं आपण करत असू त्या पद्धतीची पूजा ही आपल्याकडे केली जाते. मग ते झाल्यानंतर जर त्यांनी सांगितलंय की आमचं व्यावहारिक जीवनाला सुरुवात होते. त्यानंतर जो आम्ही येतो दुपारचा विषय तो वैश्वदेव, जो मगाशी आपण म्हणला की वैश्वदेवामध्ये काय येत आहे तर देवतांना त्या ठिकाणी आहुती देणं, आमच्या गेलेल्या वाडवडिलांना आम्ही त्या ठिकाणी जे काही आहे ते आहुती देणं, हा वैश्वदेवाचा एक यज्ञाचा भाग आहे. तो समजा आम्हाला प्रत्यक्ष रूपाने जमत नसेल तर त्यांनी सांगितलेली मगाची माध्यान्ह संध्या, आणि त्यानंतर भोजन हा भाग येतो. तर भोजन या भागामध्ये त्यांनी आम्हाला काही विशिष्ट आयुर्वेदानुसार नियम घालून दिलेले आहेत. मी या ठिकाणी फक्त धर्मशास्त्रानुसार तुम्हाला सांगतो आणि पुढे सरकतो. तर धर्मशास्त्रानुसार किंवा आयुर्वेद शास्त्रानुसार आपल्या पानाची रचना काय असावी, कशा पद्धतीचं डावं उजवं हे वाढलेलं असावं असं ते सांगतात आम्हाला. तर ते म्हणतात उजव्या बाजूला सर्वसाधारणतः सर्व शिजवलेले पदार्थ असावेत. आम्ही पूर्वेकडे मुख करून भोजनासाठी बसलेलो आहोत अशी या ठिकाणी संकल्पना आहे. मग त्या ठिकाणी पूर्वेकडे जर आम्ही तोंड करून बसलेलो आहोत तर उजव्या बाजूला आमचे सगळे म्हणजे दक्षिण दिशेला सर्व जड पदार्थ की शिजवलेले म्हणजे भाजी, आमटी आणि असे सर्व पदार्थ हे त्या ठिकाणी येतील. त्यानंतर दिशा येईल पश्चिमची, आमच्या समोरचं बरोबर पानामधली येईल. तर त्या ठिकाणी भात हा ठिकाणी वाटलेला असा म्हणजे जड तत्व आहे, पश्चिम आहे ते त्या ठिकाणी असावं. त्याच्यानंतर वायू तत्वापासून सुरुवात होते ते आम्ही ईशान्येपर्यंत जातो. ईशान्य तत्व म्हणजे बरोबर किंवा पूर्व दिशा म्हणजे मध्यभागी. तर त्या ठिकाणी मीठ येतं. मीठ हे समतोल साधतं. म्हणजे काय त्या ठिकाणी तर डावे बाजूचे पदार्थ, उजव्या बाजूचे पदार्थ याच्या दोन्हीमध्ये समतोलत्व साधलं जातं. अक्ष ज्याला म्हणता येऊ शकेल पानामधला, तर तो पूर्वेचा भाग येतो. डाव्या बाजूचा भाग जो काही आहे ज्याच्यावर शिजवण्याची प्रक्रिया झालेली नाहीये, कोरडे असे पदार्थ आहेत, ते सर्व डाव्या बाजूला हे येत असतात. आणि मग त्या ठिकाणी ते भोजन, त्याच्यामध्ये पंचमहाभूत तत्वांना म्हणून बाहेर आहुती या काढल्या जातात, ज्याला आपल्याकडे चित्राहुती असं म्हणलं जातं. की ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा असेच आपण त्या ठिकाणी नैवेद्य पण दाखवला जातो. पहिल्यांदा आपल्या SSY ऋषी संस्कृतीप्रमाणे आपण अन्नपूर्णेची प्रार्थना करतो, तो नैवेद्य आधी समर्पण करतो, आणि त्याच्यानंतरचं जे काही आहे ते आपण बाहेर आहुती या काढतो. काय बरं ते आहुती काढण्यापाठीमागचं विज्ञान आहे तर ते म्हणतात पूर्वीच्या काही शेणाने सारवलेल्या जमिनी असायच्या, अशा वेळी जमिनीवरून फिरणारे छोटे छोटे किडे किंवा मुंग्या अशा सर्व असायच्या, तर त्या पानामध्ये येऊ नयेत याच्यासाठी त्यांना बाहेर ती आहुती द्यायची आहे, म्हणून त्या ठिकाणी बाहेर आहुती. आणि तत्पूर्वी पानाभोवती आपल्याकडे पाणी फिरवण्याची पद्धत, तर सर्वसाधारणतः जर पाणी फिरवलेलं असेल गोल 3 वेळेला तर त्याच्यामधले आपोआप जे थेंब थेंब पडत गेले ते एकमेकाला सांधे गेलेले असतात, आणि असे किडा मुंगे हे त्या ठिकाणी आतमध्ये येऊ शकत नाहीत. परंतु त्यांचा हविर्भाग भूतदया या पद्धतीने दिला गेला पाहिजे, म्हणून त्यांच्यासाठी 5 आहुती 5 शीतांच्या या आधी बाहेर काढाव्यात, आणि त्यानंतर आपण देखील प्राणाहुती घ्याव्यात. एकदम आपण जे काही बका जेवायला सुरुवात केली असं होऊ नये, म्हणून पहिल्यांदा जे काही आहे ते आम्ही प्राण आहुती घ्यायची आहे. म्हणून 5 वेळेला आम्ही एवढंसं जे काही अन्न आहे ते 5 घास छोटेसे आम्ही खायचे आहेत. 3 वेळेला परत आम्ही पाणी प्यायचंय, त्याला सुद्धा त्यांनी म्हणलेलं आहे की आचमन करावं, आचमन रूपी पाणी हे आम्ही प्यावं. त्याच्यानंतर चौथ्यांदा परत पाणी सोडून तो हात धुवून टाकावा, आणि त्यानंतर सावकाश, स अवकाश म्हणजे त्या ठिकाणी मध्यंतर घेऊन भोजनाला सुरुवात करावी. की एक घास जो आपल्याकडे 32 वेळा चवून म्हणलेला आहे त्याचं कारणच हे आहे की तो घास हे पूर्ण रीतीने त्याचं चरवण व्हावं, पूर्ण रीतीने तो चावला जावा, आणि त्या लाळेबरोबर तो एक जीव होऊन
मग तो आमच्या पोटामध्ये जावा, जेणेकरून त्याचं पचन हे उत्तम रीतीने होईल. याच्यासाठी आपल्याकडे सांगितलं जातं की सावकाश होऊ देतं ही त्याच्या पाठीमागची संकल्पना. त्यामुळे भोजन हा सुद्धा एक प्रकारची जठराग्नीला दिलेली आहुतीच आहे, तो देखील एक प्रकारचा हा संस्कारच आहे. त्याच्यानंतरच आमच्याकडे सांगितलेलं आहे ते दुपारचं वामकुक्षी, म्हणजे त्या ठिकाणी पहिल्यांदा शतपावली ही आम्ही करायची आहे आणि त्यानंतर आम्ही डाव्या कुशीवरती वळून काही वेळासाठी वामकुक्षी ही करायचे की त्या अन्न पचनासाठी म्हणून जे ते डाव्या बाजूला आम्ही वळून त्या अन्न पचनासाठी म्हणून आम्ही योग्य पद्धतीने शरीराची रचना किंवा व्यवस्था ही त्या पद्धतीनं करायचे. त्यानंतरच येते ते परत संध्याकाळचं आमच्याकडे सांगितलेलं आहे की सायम संध्या. त्याच्यानंतरचं जे काही आहे ते आपल्याकडचे परंपरे आपल्या ऋषी संस्कृतीप्रमाणे जे काही आहे ते आपले प्राणायाम आणि बाकीचे सगळे विषय. आणि मग त्याच्यानंतरचं रात्रीचं भोजन, तर रात्रीचं भोजन हे आपल्याकडे निषिद्ध सांगितलेलं आहे आयुर्वेदानुसार सुद्धा आणि धर्मशास्त्रानुसार सुद्धा. त्याच्याबद्दलचं जे काही आहे ते सगळं आपल्या क्लासमध्ये 4 क्लासमध्ये येऊन गेले. त्याच्यानंतरचं त्यांनी सांगितलंय की पुढचा जो काही आमचा संस्कारांमधला भाग येतो किंवा आमच्या षोडशोपचारांमधला भाग येतो की आठवड्यातून केला जाणारा उपवास. तर उपवास याच्या पाठीमागची संकल्पना काय आहे, तर उप म्हणजे त्या देवतेच्या सान्निध्यामध्ये जाऊन बसणे, त्या देवतेच्या जवळ जाऊन बसणे, ना की पदार्थ बदलून केलेलं अन्न ग्रहण. सर्वसाधारणतः आता उपवास म्हणलं की आमच्याकडे साबुदाणा खिचडी हा पदार्थ हा खाल्ला जातो की जो आमच्याकडे निषिद्ध असा सांगितलेला आहे. आणि साबुदाणा हा उपवासाला निषिद्ध असल्यामुळे साहजिकच तो खाल्ल्यावरती उपवास मोडतो हे सुज्ञाचं अधिक सांगणे न लगे. मग काय म्हणतात त्याच्यामध्ये, तर सर्वसाधारणतः ते म्हणतात उपवास या संकल्पनेमध्ये त्या देवतेची जास्तीत जास्त साधना करायची आहे, त्या देवतेची उपासना करायची आहे. मग ती कशा पद्धतीने केली जाऊ शकते आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही योग्य त्याच्यामधल्या अधिकारी व्यक्तीचा सल्ला घेऊन, ज्योतिषशास्त्रामधला जो काही आहे जो अधिकारी व्यक्ती असेल त्याचा सल्ला घेऊन माझ्या जीवनामध्ये माझ्या पत्रिकेनुसार जी काही कमी आहे, डेफिशियन्सी आहे ती भरून काढण्यासाठी, ती बळ भरून काढण्यासाठी म्हणून आपल्याकडे उपासना सांगितलेली आहे. म्हणजे काय, तर सोमवार हा चंद्राशी कारक आहे, चंद्र आपल्या मनाचा कारक. तर मनाची दुर्बलता हे ज्या व्यक्तींमध्ये दिसून येते त्यांना सोमवारची उपासना करायला सांगितलेली आहे. तर ती पदार्थ बदलून नसून सोमवारी त्या शंकराच्या म्हणजे महादेवाच्या सान्निध्यामध्ये जाऊन त्या महादेवाला आम्ही प्रदक्षिणा त्या ठिकाणी मारणं, त्या ठिकाणी त्या देवतेचं अर्चन करणं, पूजन करणं, त्या निमित्ताने त्या देवतेचं स्तोत्र वाचन करणं आणि उपासना करणं ही उपवास याच्या पाठीमागची संकल्पना आहे. आणि या पद्धतीनं जर आम्ही उपवास केला की ज्या ठिकाणी साबुदाण्यासारखे तत्सम पदार्थ खाऊन, तर त्या ठिकाणी आमचं पित्त वाढणं आणि आम्हाला अकारण शारीरिक व्याधी काही ना काहीतरी निर्माण होणं हेच त्याच्यामधून घडत असतं. तर त्याच्यामुळे अर्थातच डॉक्टरी सल्ल्याने आम्ही उपवास हा करत असताना शक्यतो जास्तीत जास्त निसर्ग आहार हा आम्ही घ्यायचा आहे, जो आमच्याकडे गुरुजींनी आम्हाला आखून दिलेलाच आहे. रॉ फूड या संकल्पनेमधला जर आहार घेऊन आम्ही उपवास केले आणि या पद्धतीची जर उपासना केली तर ते उपवास अधिक यथार्थ हे ठरू शकतात. सर्वसाधारणतः उपवास किती करावे त्याचं सांगितलेलं आहे, तर बऱ्याच वेळा लोक माझा सोमवारचा पण आहे, मंगळवारचा देवीचा पण आहे, आमच्याकडे चालत आलेला आहे म्हणून गुरुवारचा पण आहे, नंतर या ठिकाणी माझी 7:30 चालू आहे म्हणून शनिवारचा पण आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे अनंत उपवास हे करत असतात. तर सर्वसाधारणतः संसारी माणसाला त्यांनी एक उपवास म्हणजे आठवड्यातून एक वेळेला तुम्ही जे काही आहे ते लंघन करावं अशी केवळ आज्ञा ही त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यापेक्षा जास्त उपवास हे संसारी माणसांनी करू नयेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. 15 दिवसातून मात्र 2दा उपवास होऊ शकतात. तो म्हणजे येणारा एकादशी की ज्या दिवशी आम्ही निरंकार राहायचं आहे, ज्या दिवशी मी अन्न काय तर पाणी देखील ग्रहण करायचं नाहीये. कशासाठी, तर शरीराची अंतर्बाह्य ही सर्वांगीण शुद्धी होण्यासाठी. म्हणून त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की एकादशी त्याच्या अलीकडे शब्द येतो निर्जली, म्हणजे काय तर जल देखील ग्रहण करायचं नाहीये. अशा पद्धतीनं आम्ही लंघनरूपी उपवास करायचा आहे. ही खरं उपवास याच्या पाठीमागची संकल्पना. तर आता आपण पहिल्यापासून कुठपर्यंत आलो, तर सकाळचं प्रातःकाळचं उठल्यापासून आम्ही काय 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 कसे कसे करत होतो. देवपूजा, देवपूजा, त्याच्यानंतरचं जे काही आहे ते आम्ही आठवड्यातून एकदा करायची उपासना. मग त्याच्यामध्ये जे काही आलेलं आहे ते आमच्या पत्रिकेनुसार आम्हाला ज्या देवतेचं आम्हाला उपासना करणं आवश्यक आहे त्या निमित्ताने केली गेलेली उपासना किंवा साधना ही त्या ठिकाणी होत असते. आणि मग त्याच्यानंतरचं ते म्हणतात 15 दिवसातून येणारी एकादशी जी आम्ही करायची आहे. तदनंतर त्यांनी सांगितलेले महिन्यातून एकदा आम्ही त्या ईश्वराला शरण जाणं की जो आमचं पालन करतो आहे
आपल्याकडे आलेल्या गुरुजींनी सांगितलेली असेल ती ऐकली असेल तर त्याच्यामध्ये सांगितलं जातं की दर पौर्णिमा आणि संक्रांती या दिवशी सत्यनारायणाची पूजा करावी असं सांगितलं जातं. त्यातलं अर्धसत्य असं आहे की पूजा करावी, परंतु ती कशा कशा पद्धतीनं करावी, तर त्या महिन्याचं जे तत्व आहे त्या पद्धतीने ती पूजा करावी. म्हणजे काय, तर या ठिकाणी सर्वात पहिलं ते सांगतायत आपल्याला की जर भाद्रपद महिना आहे तर गणेश तत्व त्याला विराजमान आहे, मग आमच्याकडे सत्य विनायक पूजा झाली पाहिजे आहे. या ठिकाणी श्रावण महिना आहे तर श्रावणामध्ये विष्णू तत्व निसर्ग आम्हाला देण्याच्या भूमिकेमध्ये आहे, तर त्यासाठी विष्णूची पूजा तर विष्णूची पूजा म्हणून सत्यनारायण पूजा ही आमच्याकडे झाली पाहिजे आहे. अश्विन महिना आहे तर सत्य अंबा म्हणजे आमच्या कुलदेवीची पूजा झाली पाहिजे आहे. अशा पद्धतीनं त्या महिन्यानुसार मार्गशीर्ष आहे तर सत्य दत्त पूजा ही आमच्या कुटुंबामध्ये व्हावी. हल्ली आपण काय बघतो की एखाद्या दवाखान्याचं जरी त्या ठिकाणी सुरुवातीचा दिवस आहे, ओपनिंग म्हणूया आपण आहे, तरी देखील त्या ठिकाणी सत्यनारायणचीच पूजा होती आहे. आणि बाकी कुठल्याही व्यवसायाचं जरी ओपनिंग आहे तरी सत्यनारायणची पूजा होती आहे. तर त्या ठिकाणी ज्या ज्या देवतेचं अनुलक्षण आहे ती पूजा व्हावी. की जर मेडिकलशी रिलेटेड असेल तर धन्वंतरीची पूजा व्हावी, त्या ठिकाणी खाद्यपदार्थांशी संबंधित असेल तर अन्नपूर्णेची पूजा व्हावी, त्या ठिकाणी यंत्रांशी निगडीत असेल तर विश्वकर्म्याची पूजा व्हावी. अशा खऱ्या पूजांच्या पाठीमागच्या या संकल्पना आहेत. आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही योग्य ज्ञान त्याच्यातल्या ज्यांना माहिती आहे अशा व्यक्तींचा सल्ला घेतला तर ते त्या वेळेला आपल्याला सांगू शकत असतात. श्रावणामध्ये सत्यनारायणाची पूजा का सांगितलेली आहे त्यांनी, की वर्षभर जे काही आहे ते आम्ही प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी घेत असतो, तर दान रूपाने आमच्याकडनं काहीतरी त्या ठिकाणी घडलं पाहिजे आहे. मग ते अन्नदान रूपाने असेल, वस्त्र रूपाने असेल, दक्षिणा रूपाने असेल तर आमचं त्या ठिकाणी घडलं पाहिजे. कारण सत्यनारायण पूजेत ते सांगतात की तुम्ही सर्वांना बोलवा, सर्वांसह आरती करा, सर्वांसह पूजा करा, तीर्थ प्रसाद ग्रहण करा. म्हणजेच काय, तर तुम्ही सर्वांना त्या ठिकाणी सामावून घ्या, सर्वांना त्या ठिकाणी एकत्र बोलवा. तर सत्यनारायणच्या पूजेतली जरी संकल्पना तुम्ही बघितली तर त्या ठिकाणी जो पूर्वीच्या काळामध्ये म्हटलं जायचं बुद्धी प्रदान करणारा किंवा बुद्धीचं दान करणारा, आमच्याकडे येऊन आम्हाला मार्गदर्शन करणारा, तर त्या ठिकाणी आचार्य म्हणलं जायचं किंवा त्या ठिकाणी गुरुजी म्हणलं जायचं, किंवा ज्याला त्या सत्यनारायणच्या पूजेमध्ये ब्राह्मण म्हणलेला आहे तर तो त्या ठिकाणी येतो आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये श्रमजीवी घटक, ज्याच्या आधारे सर्व व्यवसाया चालू शकत आहेत, अशी समाजामधली ती सर्व जबाबदारी घेणारी व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी जे काही आहे त्या मोळीविक्याच्या ठिकाणी तो सर्व सेवा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतो. त्याच्यानंतरचा येतोय ते वैश्य, की आमच्या गरजा पुरवतो आहे, जे आम्हाला आवश्यक आहे, गरजेचं आहे ते सर्व देतोय, पण त्या ठिकाणी आला वैश्य. त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये जो आमचा पालनकर्ता जो आहे तो त्या ठिकाणी आलेला आहे, तो राजा की क्षत्रिय. आणि ह्या सर्वांची जर एकमुठ असेल, या सर्वांचं जर घट्ट असेल, ज्याप्रमाणे ती चौरंगावरती पूजा मांडलेली असते, ते चार पाय जर समाज पुरुषाचे जर घट्ट असतील, एका जागी स्थिर असतील आणि शिवाय ते एकत्र असतील मनाने कृतीनं, सर्व जर ते एक असतील तर तो समाजरूपी जो काही देव आहे तो प्रसन्न होतो आहे आणि मग त्या समाजामध्ये ही शांतता नांदती आहे. जे आपल्याला गुरुजींनी सोप्या शब्दामध्ये समजावून सांगितलेलं आहे की पहिल्यांदा स्वतःपासून सुरुवात करा आणि मग त्याच्यामध्ये गुरुजींनी या सगळ्या पातळ्या आपल्याला समजावून सांगितलेल्या आहेत. त्याचं सत्यनारायणच्या पूजा पाठीमागची शास्त्रकारांची ती संकल्पना आहे, ती आता आधुनिक काळामध्ये गुरुजींनी सोप्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलेली आहे. त्याच्यानंतरचं पुढचं जे काही येत आहे ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की वर्षातून येणारे आपल्याकडे कुलधर्म आणि कुलाचार हे सगळे विषय जे येतात, काही उत्सव येतात, काही कुलधर्म येतात, काही कुलाचार येतात. उत्सव या रूपांमध्ये काय मोडू शकत आहे, तर गणेश उत्सव येतो आहे. आणि कुलाचार याच्यामध्ये काय मोडू शकत आहे, तर नवरात्र हे या ठिकाणी येत आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा सांगितलं जातं की आमच्याकडे 1 दिवसाचा गणपती, आमच्याकडे 3 दिवसाचा, आमच्याकडे 5 दिवसाचा, आमच्याकडे 7 दिवसाचा आणि काही जण म्हणतात आमच्याकडे 10 दिवसांचा असं म्हणलं जातं. परंतु त्याच्या पाठीमागचं खरं भाग असा आहे, खरं विज्ञान हे असं आहे की त्या ठिकाणी आमच्या परसामधली माती आणावी, विहिरीकाठची माती आणावी, नाल्याकाठची माती आणावी, नदीकाठची माती आणावी, त्याला गणपतीचा आकार द्यावा आणि त्या ठिकाणी जे काही आहे ते घरामधली असणारी हळद, केशर, कुंकू यांनी त्याला लेपन करावं, रंगवावं आणि त्या गणपतीची त्या ठिकाणी पूजा भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दिवशी करावी. आता मातीनं जो केलेला घरचा गणपती आहे तो किती वेळ टिकणार आहे, तर या ठिकाणी जो काही आहे तो देशावरच्या म्हणजे जिकडं आपल्या इकडे उष्णता जास्त आहे, हवेमधली जे काही आहे ती उष्णतामान जास्त असल्यावरती त्या ठिकाणी तो गणपती दुपारी 12 पर्यंत साधारण राहील, नंतर ती माती अंग सोडायला सुरुवात करेल. तर दुपारी त्या ठिकाणी तिला नैवेद्य दाखवावा आणि त्याचं परत आपल्या घरच्या विहिरीमध्ये
किंवा त्या ठिकाणी पाठीमागं बागेमध्ये परसामध्ये विसर्जन करावं. कोकणच्या बाजूला जर आपण खालच्या बाजूला गेलो तर तिकडची माती ही थोडीशी चिकट माती किंवा घट्ट असल्यामुळे तिकडे 1.5 दिवसांची पद्धत ही रूढ झाली. आणि अशा पद्धतीमध्ये केवळ गणेश उत्सव हा एवढाच आहे. मधल्या काळामध्ये आपल्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये टिळकांनी तो समाजामध्ये रस्त्यावरती आणला, समाजाभिमुख तो केला आणि मग त्या ठिकाणी त्याला उत्सवाचं स्वरूप आणि त्यानिमित्ताने समाज जागृती यावी असे सगळे विषय केले. आणि मग तिथं जो काही आहे तो घराघरामध्ये आमच्याकडे त्याच्याबरोबर गौरी येतात, मग त्याच्याबरोबर तो 6व्या दिवशी विसर्जन, मग तो कोणाकडे म्हणजे कोणी 7व्या दिवशी विसर्जन, अशा सगळ्या पद्धतीमध्ये ते येऊन ठेपलं. आणि मग त्याच्यामध्ये ती मूर्ती टिकावी म्हणून मग त्याच्यामध्ये वेगवेगळी केमिकल, वेगवेगळे रसायन, वेगवेगळे ते पीओपी असं काय काय सगळे प्रकार आले. त्याच्यामध्ये अजून घुसलेला भाग काय तर आमच्याकडे आता यावर्षी कोणीतरी जी काही आहे ती बाळंती नाही, मग तो 1 वर्ष ठेवायचा आहे, मग त्याच्यामध्ये तो विसर्जन करायचा नाही, अशा सगळ्या चुकीच्या त्याच्यामध्ये घुसलेल्या प्रथा. जर तो मातीनं घरातला बाहेरून केलेला गणपती आहे तर तो त्या ठिकाणी किती वेळ तो अस्तित्व त्याचं स्वतःचं ठेवू शकणार आहे, हा पहिला मूलभूत भाग. आणि त्याच्यानंतर परत ही जी काही शाडूची किंवा आपल्या शरपैरीची जरी मूर्ती ठेवलेली आहे सुरक्षित, तरी चुकून त्याला धक्का लागलेला आहे, की लोक म्हणतात नाही आमच्याकडे गणपती बाप्पा येणार म्हणून तो वर्षभर ठेवायचा आहे, परंतु त्याला चुकून धक्का लागलेला आहे की त्याचं परत काही ना काहीतरी परिमार्जन विचारायला कोणाकडे तरी जायचं आहे आणि मग हे आता असं घडलंय तर काय करायचं. तर हे सगळे भागच त्या उत्सवाच्या दृष्टीनं अभिप्रेत नाही येतं. आणि उत्सव या दृष्टीनं तुम्ही 1.5 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस असं कितीही दिवस तुम्ही ठेवू शकत असता, तो तुमच्या सोयीचा भाग आहे. घरामध्ये उत्सव किती साजरा करायचा हा भाग आहे. पण अर्थातच या अशा पद्धतीच्या शाडूच्या किंवा पीओपीच्या मूर्ती असतील तरच त्याला ते लागू होतं. परंतु 10व्या दिवशी मात्र त्याचं अनंत चतुर्दशीला विसर्जन हे झालंच पाहिजे, हा त्याच्यामधला मूळ भाग. आणि मग हा जर 1 दिवसांचाच जर गणपती असेल 12:30चा, तर हे सगळे पुढचे प्रश्नच त्या ठिकाणी निर्माण होणार नाहीत. आणि समाजामध्ये जी की आता सगळा प्रकार जो आता वाढलेला आहे तो सगळा कमी व्हायला या ठिकाणी मदत होईल. त्याच्यानंतरचा येते ते कुलधर्म आणि कुलाचार हा विषय. तर नवरात्र हा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये देखील घुसलेल्या अनिष्ट प्रथा या अशा आहेत की आमच्याकडे या पद्धती आहेत, आमच्याकडे त्या पद्धती आहेत, आमच्याकडे असं केलं जातं, आमच्याकडे तसं केलं जातं. आणि मग त्या ठिकाणी ते 9 दिवसांचे उपवास असे म्हणलं जात आहे. मग त्या उपवासामध्ये परत पाठीमागचाच विषय येतो त्या ठिकाणी की या ठिकाणी मग बसता उठता करायचे, रोजचे करायचे, मग घरच्या कुठल्या तरी एका गृहिणीवरती तो सगळा भार टाकला जातो. मग तिने एकीनं करायचे, मग तिनंच करत राहायचं आहे, असं त्या ठिकाणी घरामधल्या पद्धती असतात. आणि मग ती देखील त्या ठिकाणी जे आहे ते आज काय वेगळा पदार्थ, आज परत उपवासाला दुसरा चालणारा पदार्थ, तिसरा चालणारा पदार्थ, हे करून 9 दिवसांमध्ये स्वतःचं आरोग्य हे बिघडवून घेते, बाकी ती काहीही करत नाही. त्याच्या पाठीमागचं खरं कारण असं आहे की त्या ठिकाणी नंतरची येणारी जी दिवाळी आहे, आमच्याकडचा सण आहे, त्या सणाच्या वेळेला जे काही भाग आम्ही ग्रहण करणार आहोत, म्हणजे तेलकट, तुपकट, तिखट असे सगळे पदार्थ जे की आम्ही वेगवेगळे पदार्थ व्यंजन बनवून खाणार आहोत, तत्पूर्वी शरीराचं शुद्धीकरण, पंचेंद्रिय आमची शुद्ध होण्याची प्रक्रिया, याच्यासाठी ते 9 दिवसांचे उपवास खाल्लेत सांगितलेले आहेत. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही काय खावं काय नाही खावं असे त्यांनी सांगितलेले आहेत की पचायला हलके असणारे पदार्थ, शक्यतो फळं किंवा दूध अशा पद्धतीचा अत्यंत हलका आहार करून त्या 9 दिवसांमध्ये जिची आमच्यावरती कृपा आहे म्हणून आम्ही जगत आहोत, अशा आमच्या कुलदेवीसाठी म्हणून आम्ही सप्तशतीचे पाठ घरात करावेत, तिच्या उपासनेमध्ये आम्ही राहावं आणि त्या ठिकाणी जे काही आहे ते जास्तीत जास्त हलका आहार राहिलं, आमची निद्रा कमी राहिलं आणि आम्ही तिच्या उपासनेमध्ये कायम राहू, हा भाग त्या ठिकाणी घडणं अभिप्रेत आहे. ना की त्या ठिकाणी पदार्थ बदलून उपवास करायचे. त्याच्यानंतरचा पुढचा भाग येतो आमच्याकडे सवाष्ण बोलवण्याची पद्धत. मग त्या ठिकाणी परत जिचं पोट भरलेलं आहे अशा सवाष्णीला बोलवलं जाते आणि या ठिकाणी बऱ्याच वेळेला व्यवहार सांभाळला जातो आहे की हिनं मागच्या वेळी मला गणपती गौरीमध्ये मला सवाष्ण म्हणून बोललो होतं, म्हणून आता मी तिच्याकडे यावेळेला जाणार आणि अशा पद्धतीत ते एकमेकाची देवघेवी ही पूर्ण केली जाते. तर ते देखील त्या ठिकाणी अभिप्रेत नाही की ज्या ठिकाणी समाजामधली अत्यंत गरजू अशी कोणी आपल्या परिचितांमधली जी कोणी असेल अशा कोणाही स्त्रीला बोलवावं. स्त्री शक्ती हे त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. या ठिकाणी फक्त सवाष्णीलाच बोलवावं आणि मग तिचीच ओटी भरली पाहिजे, तिलाच मग मागण्यासाठी दिले पाहिजे असं नसून समाजामधली जी कोणी उपेक्षित, मग ती आमच्याकडे कामाला येणारी देखील माता असू शकेल, अशा कोणी की जिला त्याची गरज आहे अशा ठिकाणी आमच्याकडनं काही ना काहीतरी प्रदान होणं. तुमचे कुलधर्म कुलाचार किंवा तुमच्याकडचे चालत आलेल्या परंपरा पार पाडायच्यात म्हणून तुम्ही प्रतिकात्मक कोणाहीला बोलवू शकता, पण त्या बरोबरीनं समाजाचं ऋण आणि एका कोणातरी कुटुंबाची जबाबदारी मी घेऊन त्या ठिकाणी माझा विषय पूर्ण करेन, माझ्याकडनं दान विभाग पूर्ण करेन, हा त्या ठिकाणी भाग आहे. आणि मग अशा एखाद्या स्त्रीला, त्या शक्तीला
म्हणजे त्या रूपी मातेला बोलवून आम्ही तिची पूजा करायची आहे. आणि मग ही मातेची पूजा कुठल्या कुठल्या रूपात सांगितलेली आहे त्यांनी, तर कुमारिकेपासून ते त्या ठिकाणी ज्येष्ठ सुवासिनीपर्यंत पूजा सांगितलेली किंवा ज्येष्ठ स्त्रीपर्यंत पूजा सांगितलेली. तर सर्वांच्याच ठाई त्यांनी या ठिकाणी मातेची कल्पना करायला सांगितलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी म्हणून आपल्याकडे ती म्हण येते आहे, त्या ठिकाणी पत्नी ही क्षणाची म्हणून आमची जी काही ती सधर्मचारिणी आहे आणि बाकी जी आहे ती अनंत काळची ती आमच्याकडे माता आहे, असं आमच्याकडे जे सांगितलेलं गेलेलं आहे तो त्याच्या पाठीमागचाच दृष्टिकोन हा आहे की त्या ठिकाणी त्या स्त्री शक्तीला, त्या मातेला जर आम्ही त्या पद्धतीनं आदर दिला गेला, मग आमच्या कुटुंबामधली असेल, मग आमची बहीण असेल, आमची आई असेल, आमची पत्नी असेल किंवा आमची मुलगी असेल आणि आमच्या संपर्कामध्ये येणाऱ्या या सर्वांना जर आम्ही त्या ठाई मांडलं किंवा त्या ठाई जर कल्पना केली, तर आपोआपच जे काही आता समाजामध्ये आता सगळं चालू आहे विषय आपल्याला जे दिसता येतं त्याच्यावरती निश्चितच ताबा येऊ शकेल. आणि हे शास्त्रकारांनी आम्हाला पूर्वीच्या काळानं सांगितलेलं आहे. आणि मग त्या निमित्ताने जे काही आहे ते कुमारिका पूजन, सुवासिनी पूजन आणि हे सगळे शास्त्रकारांनी त्याच्यामध्ये आम्हाला घालून दिलेले हे संस्कारांचे भाग आहेत. आणि मग त्याच्यानंतरच त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या वास्तूमध्ये राहतो आम्ही त्या वास्तूचं शुद्धीकरण म्हणून वर्षातून एकदा येणारा भाग उदक शांती की जलतत्वाने जी दूषित झालेली आहे अशा आमच्या वास्तूचं शुद्धीकरण. आणि मग मगाचा वास्तुशास्त्राचा परत भाग या ठिकाणी येतो की वर्षातून एकदा त्या वास्तूचा वर्धापन दिन. मग त्या ठिकाणी आमचा स्वतःचा वाढदिवस असेल, आमच्या विवाहाचा वाढदिवस असेल, मुलांचा वाढदिवस असेल, त्या निमित्ताने यज्ञ यागादी क्रिया या त्या ठिकाणी संपन्न करणं. आता या ठिकाणी आपण हे झाले आमचे सर्व वार्षिक कुलधर्म कुलाचार किंवा आमच्या घरामध्ये अपेक्षित असणाऱ्या क्रिया. आणि या सगळ्यामधला मूळ गाभा काय सांगितलेला आहे, तर आमचं डोकं म्हणजे चित्त आमचं शांत असावं, वाणी ही आमची गोड असावी आणि ही सकाळपासून रात्रीपर्यंत असावी की घरामध्ये कुटुंबामध्ये असणारे सौहार्दाचे, आनंदाचे आणि नात्याचे प्रसंग हे वारंवार निर्माण होऊ शकतात आणि त्या कुटुंबामध्ये आनंद किंवा शांतता हे नांदू शकते. जो मगाचा गुरुजींनी सुरुवातीला मला सांगितलेला विषय होता. आणि या पद्धतीचे जे संस्कार प्रत्येक कुटुंबामध्ये त्या मुलांना, त्या कुटुंबामधल्या पुरुषांना, स्त्रियांना म्हणजेच पती पत्नींना आणि सर्वांना असतील तर आपोआपच ते कुटुंब हे आनंदी या संज्ञेकडे वाटचाल हे करू शकत असतात. त्याच्या पुढचा परत भाग त्यांनी सांगितलेला आहे की आपण जे काही यज्ञ करतो किंवा करतो ह्याच्या पाठीमागे काय आहे, तर यज्ञासाठी सर्वसाधारणतः लागणाऱ्या तुम्ही गोष्टी बघितल्या तर त्याच्यामधल्या जलतत्वापासून ते बाकीच्या औपचारिक ज्या सगळ्या गोष्टी लागतात ते तर फुलं हे आम्हाला कोणाकडनं मिळता येतं, तर माळ्याकडनं मिळता येतं. म्हणजे समाजामधली जी पूर्वीची 12 बलुतेदारी ही पद्धत होती त्याच्यानुसार आम्ही त्याला शरण जाणार आहोत म्हणजेच काय तर आम्ही त्याच्याकडून ते विनंती करून मागून आणणार आहोत. धान्य म्हणजे जो आपला अन्नदाता आहे शेतकरी, तर त्याच्याकडून आम्ही तो विषय जो काही आहे तो आम्ही त्याच्याकडून घेणार आहोत. त्याच्यासाठी पूजेसाठी लागणारी तांबे किंवा भांडी ह्या सगळा जो भाग आहे तो म्हणजे त्या ठिकाणी समाजामध्ये ती जबाबदारी ज्याने स्वीकारलेली आहे तो म्हणजे तांबट, त्याला आपण शरण जाणार आहोत. त्याच्या ठिकाणी यज्ञाला लागणाऱ्या समिधा, यज्ञाला लागणारे दर्भ, यज्ञाला लागणारी बंबफोड हा सगळा जो विषय आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण जे काही आहे वखार किंवा तत्संबंधी व्यवसाय करणारे त्यांना आपण शरण जाणार आहोत. कारण पूर्वी माझ्याकडे जे आहे ते तुझ्याकडे द्यायचं आहे मी आणि तुझ्याकडनं ती सेवा घ्यायची हा सर्व असणारा आपल्याकडचा मूळ गुरुकुल परंपरेचा जो भाग होता तो त्या ठिकाणी येतो आहे. त्याच्या पुढच्या भागामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी आपल्याला लागणारं यज्ञाला लागणारं दूध, तूप किंवा अन्य दही या सगळ्या भाग म्हणजे आम्हाला त्या गव्याला शरण गेलं पाहिजे आहे. जो गोपालन करतो आहे त्याला आम्ही शरण गेलं पाहिजे आहे. म्हणजे या निमित्ताने आम्ही या सर्व घटकांना शरण जाऊन आमचं कार्य हे साध्य करायचं आहे. आणि गुरुजनांना आम्ही शरण जाऊन गुरुजनांकडनं आम्ही आशीर्वाद घ्यायचे. आणि माझ्या जीवनामध्ये मी आता कुठल्या स्तरावरती आहे, माझ्या जीवनामध्ये मी आता काय पद्धतीनं जीवन जगत आहे हे आमच्या गुरुकडनं आम्ही समजावून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी म्हणून आम्ही महिन्यातून एखादा आमच्या गुरूंना बोलवायचंय. जर आमच्याकडे दर महिन्याची पूजा सांगितलेली आहे की त्यानिमित्ताने त्यांनी बोलून तुमच्याकडे फक्त त्यांनी हळद कुंकू वाहून, गुलाल बुक्का वाहून, फुलं वाहून, मंत्र म्हणून पूजा करून घेणं अभिप्रेत नाहीये. तर त्यांनी त्या ठिकाणी हे सगळं सांगितलेलं आहे. याप्रमाणे तुमचं आचरण आहे का हो असं त्या यजमानांना बसवून त्यांच्याकडनं वदवून घ्यायचं आहे आणि त्यांना मार्गदर्शन करायचं. याच्यासाठीची दर महिन्याची पूजा, संपूर्ण सहकुटुंबाला बसवून करायची पूजा, तो वर्षातून होणारा यज्ञाचा भाग. तर याच्यासाठी तुम्ही बाकीच्या सर्वांनी कसं सहाय्यभूत व्हायचं आहे, प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या आहेत याच्यासाठी यज्ञ यागाचा भाग
आणि त्यानिमित्ताने वास्तूचं शुद्धीकरण कसं होत आहे, तर यज्ञामध्ये ज्या काही आपल्याकडे औषधी द्रव्यांच्या आहुती दिल्या जात आहेत त्यांनी निर्माण होणारा जो काही धूर आहे त्याने आमच्या वास्तूची शुद्धी आणि वातावरणाची देखील शुद्धी होती आहे, हा त्याच्यामधला भाग. कारण यज्ञात आहुती कशाच्या दिल्या जातात, तर औदुंबराच्या समिधा, गाईचे तूप, त्याच्यानंतर तीळ, घरामध्ये शिजवलेला भात आणि या सगळ्यांचं जर एकत्रीकरण करून आहुती दिल्या गेल्या तर त्या वास्तूची आणि वातावरणाची शुद्धी होते. म्हणून आमच्याकडे सांगितलेलं आहे की रोजचं जे काही आहे ते घरामधलं आमचा आचार काय, तर आमचं सकाळचं नामस्मरण, त्याच्यानंतर त्रिकाल संध्या, आमच्या रोजच्या घरच्या देवाची पूजा, त्याच्यानंतरचं जे काही आहे ती ध्यानधारणा, आमचा व्यायाम ज्याला आपल्याकडे आपण प्राणायाम किंवा आपण इतर संकल्पना देत होते, त्याच्यानंतरचं महिन्याभरातून येणारी एकदा षोडशोपचार पूजा, नंतर आमचे येणारे कुलधर्म कुलाचार, आमच्या वास्तूचं शुद्धीकरण, त्याच्यानंतर वर्षातून होणारे हे सगळे यज्ञ याग, अशी सगळी संकल्पना त्याच्यामध्ये गुंतलेली आहे. आता आपण वळूया 16 संस्कारांकडे. तर 16 संस्कारांमध्ये त्यांनी भाग सांगितलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण ISP मध्ये गर्भसंस्कार हे देत असतो. तर शास्त्रकार त्या ठिकाणी म्हणता येतं की तुम्ही ज्या वेळेला ठरवत आहात की या ठिकाणी माझ्या पोटी ही संतान निर्माण व्हावी, तर तत्पूर्वी तुम्ही कोणाला शरण जायचं आहे, तर त्या प्रजापती या देवतेला शरण जायचं आहे. कारण आपल्याकडे म्हणलेलं आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर ज्याप्रमाणे तुम्ही संस्कारांचा गाभा त्या संततीला द्याल त्याप्रमाणे ती संतती ही निर्माण होणार आहे. पहिला जो येतो तो त्या ठिकाणी गर्भसंस्कार असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. त्या गर्भाच्या ठाई जी निर्माण होणारी संतती आहे ती सर्व गुणांनी सर्व लक्षणांनी युक्त असावी, आरोग्यपूर्ण असावी, अशासाठी आपल्याकडे डॉक्टरांनी जेव्हा गर्भ निश्चिती केली जाते त्याच्यानंतर केला जातो तो पुंसवन. पण तत्पूर्वी विवाह करून आल्यानंतर आपल्याकडे विवाहाच्या दुसऱ्या दिवशी गर्भसंस्कार हे करण्याची पद्धत आहे. बऱ्याच वेळा बऱ्याच कुटुंबांमध्ये मी ऐकतो की नाही आमच्याकडे ती पद्धत नाही, आमच्याकडे फक्त विवाह झाला की सत्यनाची पूजा करायची आणि त्या पती पत्नींनी वैवाहिक जीवनाला सुरुवात करायची. तर असं नसून विवाहामध्ये ज्या काही आम्ही सगळ्या शपथा घेतल्या त्या विवाह संस्काराचे इथपर्यंत आलो की मी ते तुम्हाला सांगणारच आहे. तर विवाहाच्या संस्कारात ज्या काही आम्ही सगळ्या शपथा घेतलेल्या आहेत त्या निभावण्यासाठी आणि आमच्यापेक्षा गुणांनी युक्त सर्व गुणसंपन्न संतती अशी आमच्या ठाई निर्माण व्हावी याच्यासाठी करायचा संस्कार तो गर्भसंस्कार. आणि मग नंतर त्यांनी त्या वचन ती घेतली, ते संकल्प केले की त्याच्यानंतर जो पुढे सुरुवात होतो तो गर्भसंस्काराचा भाग येतो. त्यानंतर निसर्ग नियमाप्रमाणे जे काही डॉक्टरांकडनं निश्चिती येईल की हो बाबा आता गर्भ हा धारण केलेला आहे त्या मातेने, की जो केला जातो तो दुसऱ्या महिन्यातला पुंसवन नावाचा संस्कार. पुंसवन नावाचा संस्कार म्हणजे काय आहे, तो पुरुष संज्ञक संस्कार नसून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की हा संस्कार येणारी संतती ही कर्तृत्व सूचक असावी याच्यासाठी केला जाणारा संस्कार आहे. जी संतती आमच्या ठाई निर्माण होईल, कन्या संतती असो किंवा पुरुष संज्ञक संतती असो, ती संतती अशी कर्तृत्वमान असावी अशासाठी केला जाणारा संस्कार हा पुंसवन संस्कार. ज्यावेळेला गर्भ स्थिर झालेला आहे अशा वेळेला चौथ्या महिन्यामध्ये केला जाणारा संस्कार कुठला आहे, तर अनवलोभन. झाडावरती फळ पिकलं आहे आणि ते खालती पडले की त्याला लोभन म्हणजे पडणं असं म्हणलेलं आहे. तर आता या ठिकाणी गर्भाने जे काही आहे ते त्या ठिकाणी स्थिर व्हावं आणि वाढीला लागावं याच्यासाठी चौथ्या महिन्यात जो केला जातो त्या संस्काराला म्हणलं जातं ते अनवलोभन, की अनव म्हणजे त्यांनी त्या गर्भाने न पडता स्थिर व्हावं आणि वाढीला लागावं याच्यासाठी म्हणून केला जातोय तो अनवलोभन नावाचा चौथ्या महिन्याचा संस्कार. 6व्या महिन्यातला संस्कार जो आहे त्याला म्हणलेला आहे सीमंत उन्नयन. कशासाठी म्हणलेलं आहे सीमंत उन्नयन, तर त्या मातेच्या भांगामधून जी काही मधली रेष असते त्याच्यामधून साळींदराचं पीस हे घेऊन त्या ठिकाणी गायत्री मंत्राचं आरेखन केलं जात आहे की येणारी संतती ही सर्व गुणसंपन्न तर असावीच, पण त्याच्याशिवाय ती आरोग्य संपन्न असणं महत्वाचं आहे. त्या संततीला शतायुषी म्हणजे 100 वर्षांचं हे आरोग्यपूर्ण आयुष्य हे प्राप्त व्हावं अशी त्या पाठीमागची संकल्पना आहे. आणि शिवाय जो पहिला सर्वात विषय आलेला होता प्रज्ञा, तो त्या मातेच्या ठाई पर्यायी त्या बालकाच्या ठाई निर्माण व्हावा याच्यासाठी म्हणून तिच्या भांगामधून आरेखन करून हे या ठिकाणी आपण गायत्री मंत्र हा म्हणत असतो. आणि मग काय बरं त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे, तिच्या भांगामध्येच का बरं सांगितलेलं आहे, बाकी ठिकाणी का नाही, तर या ठिकाणी सांगितलेले 6व्या महिन्यामध्ये जर सोनोग्राफी केली गेली तर त्या बालकाला थोडं जावळ यायला लागले असं दिसतं. आणि मग त्या ठिकाणी जो काही आहे तो आज्ञाचक्राच्या ठाई तो संस्कार झाला पाहिजे आहे, म्हणून त्या ठिकाणी मातेच्या ठाई केला असता तो बालकाच्या ठाई उमटतो अशी या ठिकाणी शास्त्रकारांची संकल्पना आहे. आणि मग त्याच्यानंतर येतो
तो आमच्याकडे 8व्या महिन्यामधला संस्कार दोहद डोहाळे पुरवणे असा संस्कार म्हणून त्याला एक प्रचलित नाव आहे डोहाळा जेवण. हल्लीच्या काळामध्ये जो काही आहे तर त्याचं विडंबन सगळं झालेलं आहे. मूळ तो संस्कार आहे तो विष्णुबली असा नावाचा संस्कार आहे की आतापर्यंत ज्यांनी पालन केलं तो म्हणजे कोण तर प्रजापती होता. पण आता जे काही आहे या गर्भाला वाढीला पोषक असं त्या मातेच्या ठाई शारीरिक वातावरण निर्मिती किंवा त्या मातेच्या ठाई आरोग्य हे ज्यांनी निर्माण केलं होतं तो मूळ देव कोण तर विष्णू. तर त्याच्या ठाई म्हणून आता आपल्याला आहुती या द्यायच्यात किंवा त्याची पूजा ही आपल्याला करायची आहे. कारण का तर गर्भा हा जो काही आहे तो धारण करण्यापासून 8व्या महिन्यापर्यंत केवळ जे काही आहे ते त्या ठिकाणी आकार उकार त्याला प्राप्त झालेला असतो. परंतु त्या ठिकाणी मांस हे वाढणं म्हणजे थोडक्यामध्ये शरीरामधले अस्थि मज्जा मांस हे सगळं जे काही आहे ते आता त्याचं पूर्ण वाढीला लागणं हे आता 8व्या महिन्यानंतर होत असतं. म्हणून 8वा महिना ते त्या ठिकाणी पुढचा 1 महिना आणि 9 दिवस हे जे काही आहे ते त्याच्या ठाई काय सांगितलेले आहेत तर त्या बाळाचं वजन वाढणं हे सांगितलेलं आहे. म्हणून त्याच्या पूर्वी जर त्या ठिकाणी डिलिव्हरी झाली तर आपल्याकडे म्हटलं जातं अपुऱ्या दिवसांचं बाळ आणि त्या ठिकाणी 9 महिने 9 दिवस घेऊन आलं तर म्हणतात आता पूर्ण दिवसांचं बाळ आहे. तर या डोहाळ जेवणामध्ये आपण बऱ्याच वेळा काय बघतो तर त्या ठिकाणी जे काही आहे ते त्या मातेला काय खावंसं वाटते अशा दृष्टीनं मग ते सगळे जे काही आहे ते कोणी डोशाच्या गाड्या बोलवत आहेत कोणी अजून काय पावभाजी करतात आणि हे सगळे करता येतं आणि ते सगळं खाऊन त्या मातेला त्रास होतो आहे. पर्यायाने त्या बाळाला देखील त्रास होतो कारण नाळीद्वारे अन्नाचा पुरवठा होत असतो. तर त्या ठिकाणी दोहद डोहाळे पुरवणं याच्या पाठीमागची मूळ संकल्पना अशी आहे की त्या ठिकाणी या 6 महिन्यांमध्ये सुद्धा जर तुमच्याकडून दुर्लक्ष झालेलं असेल तर या किमान 8व्या महिन्यामध्ये हे सगळे संस्कार एकत्र करून त्या बालकाच्या ठाई पर्यायाने मातेच्या ठाई द्यावेत. म्हणजे त्या बालकामध्ये काही ना काहीतरी त्या ठिकाणी येईल आणि मग ते बालक पुढे जन्म घेईल. या ठिकाणी जेव्हा कोणी आमच्याकडे दाखवायला येतात पत्रिका ज्योतिषांकडे आणि विचारतात की हा मुलगा फारच व्रात्य आहे किंवा या पद्धतीने करतो काही नाही दिलं की अंग टाकतो की आम्ही सांगतो की त्या 9 महिने 9 दिवसांमध्ये माता पिता म्हणून तुमचं वर्तन काय होतं ते तुम्ही घरी जाऊन एकदा आरशामध्ये बघा की मग तुम्हाला कळलं की त्याच्या सगळ्या ज्या काही प्रतिकृती आहेत त्याचे जे सगळे भाग आहेत ते त्या बालकाच्या ठाई उमटलेले आहेत आणि जसंच्या तसं ते बालक त्या ठिकाणी वागत आहे. तर हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की त्या मातेच्या ठाई जे आपण संस्कार देतो आहोत त्या संस्कारांच्या पार्श्वभूमीवरतीच येणारं बाळ काय संस्कार घेऊन जन्माला येत आहे हे ठरत असतं. जे आपल्याकडे गुरुजींनी आपल्याला सोप्या पद्धतीनं ISP मधून सगळं सांगितलेलं आहे आणि ती सगळी बैठक आपल्याला गुरुजींनी तयार करून दिलेली आहे. जी ही गुरुजींनी आपल्याला प्रत्यक्ष मानसिक पातळीवरची किंवा प्रत्यक्ष जगताना आम्ही कसं जगायचे हे आम्हाला गुरुजींनी आखून दिलेली चौकट किंवा दाखवलेला मार्ग आणि तो आपल्याला शास्त्रकारांनी मूळ ह्याच्यामध्ये सांगितलेला मार्ग. त्याच्यानंतरचं पुढचं त्यांनी सांगितलेलं बाळ जन्माला आलं की त्याच्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी जो संस्कार होतो तर त्या बाळाच्या ठाई जे काही आहे त्याला आपल्याकडे षष्ठी पूजन असं म्हणलेलं आहे की त्या ठिकाणी षष्ठी देवतेची पूजा ही केली जाते आणि त्या बाळाला जे काही आहे त्याच्या जिभेवरती सहाण त्याच्यावरती सोनं उगाळून मध आणि सोनं उगाळून त्या बालकाच्या ठाई म्हणजे जिभेवरती ओम हा उमटवला जातो. काय त्याचं प्रतीक आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे ओम हा कशाचं प्रतीक तर त्या ठिकाणी आमच्याकडच्या मूळ शक्तीचं स्त्रोताचं प्रतीक. त्यामुळे त्याच्याकडून जेव्हा कधी शब्द उच्चारला जाईल पहिला तो ओम प्रणवानी युक्त असावा याच्यासाठीचा तो भाग. त्याच्यानंतरचं जे काही आहे ते नामकरण संस्कार म्हणजे बारस असं म्हणलेलं आहे ते आपल्याकडे 12व्या दिवशी किंवा 13व्या दिवशी नामकरण संस्कार केला जातो. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे तो 6व्या महिन्यामध्ये देवाला जाणं, नंतर अन्नप्राशन. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो 3.5 वर्षांचं बालक झालं की आमच्याकडे केला जातो संस्कार. तो संस्कार कशाचा भाग तर तो संस्कार येतो तो उपनयन संस्काराची पूर्व तयारी म्हणजे चौल संस्कार. मुलांच्या बाबतीमध्ये शेंडी ठेवण्याचा संस्कार आणि मुलींच्या बाबतीमध्ये अंगभूत त्यांची वेणी हाच भाग असल्यामुळे तिथं मुलींच्या बाबतीमध्ये केशवपण हा भाग त्या ठिकाणी येत नाही. मग 3.5 वर्षांचं असताना त्या बाळांनी धुळाक्षर गिरवायला सुरुवात करायची आहे. आपल्या कुटुंब परंपरेप्रमाणे शिक्षण घ्यायला सुरुवात करायची आहे. त्याच्यामध्ये जे काही त्याला दिलं जाईल ते वज्रलेप भविष्यती असं सगळं त्या ठिकाणी होत असतं. आणि मग असं बालक 8 वर्षांचं झालं तो मुलगा असू देत किंवा मुलगी असेल तर गुरुगृही पाठवण्याचा संस्कार ज्याला म्हणलं जात आहे उपनयन असा संस्कार. म्हणजे गुरुच्या त्या ठिकाणी गुरुगृही जायचं आहे आणि गुरुकुल पद्धतीनं हे सगळं शिक्षण त्यांनी ते घ्यायचं आहे आणि मग त्या ठिकाणी त्यांनी परिपूर्ण व्हायचं आहे. गुरु त्याला पहिल्यांदा सर्व शास्त्रांचं आणि सर्वांचं ज्ञान देतात. कशामध्ये तो पारंगत होऊ शकणार आहे याच्याबद्दलच्या ज्या परीक्षा घेतात आणि मग त्याच्याबद्दलचं डीप शिक्षण हे त्या बालकाला किंवा बालिकेला दिलं जातं. पूर्वीच्या काळी काय असायचं मुलगा मुलगी दोघंही गुरुगृही पाठवले जायचे. मुलीचं 8+8
वर्षांचं असं हे शिक्षण असायचं. 8व्या वर्षी मुंज झालेली आहे. 8 वर्षांचं गुरुगृही शिक्षण. त्याच्यानंतर तिनं घरी यायचं आहे 16व्या वर्षी. 2 वर्ष आईच्या हाताखाली शिकायचं आहे. प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं आहे. समाजामध्ये कसं वावरायचंय, काय पद्धतीनं सर्वांशी संबंध नातेसंबंध वाढवायचे आहेत, काय पद्धतीनं कुटुंब हे एकत्र ठेवायचंय हे त्या स्त्रीनं शिकायचंय, म्हणजे मुलीनं शिकायचंय. म्हणजे 2 वर्ष झाली की ते झाली 16 अधिक 2 18. आणि अशी 18 वर्षांची जी युवती आहे तिनं स्वतःच्या पसंतीनं वर निवडायचंय. त्याला पूर्वीच्या काळी स्वयंवर म्हणायचे. ती 8 वर्ष गुरुगृहीला असल्यामुळे तिला बाहेरचं काय चालू आहे जगात याचं सगळ्याचं ज्ञान असायचं. परिपूर्ण ज्ञान तिनं घेतलेलं असायचं. जग त्या ठिकाणी बघितलेलं असायचं. शिवाय हे जगाची रहाटती आपल्या घराशी कशी सांधायची हे तिनं आईच्या हाताखाली 2 वर्ष शिकलेलं असायचं. आणि अशी जी युवती आहे, सज्ञान आहे शरीराने आणि मनाने, अशीनं आपला वर हा निवडायचे, ज्याला स्वयंवर आहे म्हणायचे. आणि मुलाच्या बाबतीमध्ये जे असायचं ते त्या ठिकाणी 8 अधिक 12 वर्षांचा ब्रह्मचारी आश्रम हा असायचा. 12 अधिक 8 झाले 20. आणि मग त्याच्यानंतर 1 वर्ष तर त्यांनी उमेदवारी करायची. त्यांनी ज्या क्षेत्राचं शिक्षण घेतले त्या क्षेत्रामधल्या अधिकारी व्यक्तीच्या हाताखाली त्यांनी शिकायचं आहे. आणि वय वर्ष झालं 21. असा जो युवक आहे, अशा युवकाबरोबर ज्या युवतीनं त्याला निवडलेलं आहे त्या युवकाबरोबर त्या युवतीचा आणि यांचा विवाह हा संस्कार. आता मी जो आहे तो गुरुजींनी सर्वात पहिला जो विषय दिला होता तिथं परत आलो की विवाह संस्कार, पती पत्नींच्या नात्यामधले भाग. तर त्या ठिकाणी काय त्यांनी सांगितलेलं आहे, तर विवाह संस्काराचा पायाच हा आहे की 2 कुटुंब सांधणं, 2 कुटुंबांच्या चालीरीती ज्या काही आहेत त्या एकमेकांनी समजावून घेऊन आत्मसात करणं. आणि पर्यायाने ते कुटुंब आणि समाज एकसंध राहिलं त्याची त्या पती पत्नींनी काळजी घेणं. प्रत्येकाने असं म्हणून चालत नाहीये ही फक्त माझी कशी काय जबाबदारी, तर नाहीये. जेव्हा तुम्ही मनुष्य म्हणून जन्म घेतलेला आहे, जेव्हा तुम्ही हे सगळे अलीकडचे संस्कार केलेले आहेत आणि तुम्ही आता विवाह संस्कारामध्ये आलेला आहात, किंवा विवाह संस्कार झाल्यावरती तुमची एकमेकांप्रती पती पत्नी म्हणून, कुटुंबाप्रती, समाजाप्रती ह्या तुमची सगळी ऋण, ह्या जबाबदाऱ्या आता निर्माण होतात. त्या जबाबदाऱ्यांचं प्रतीक म्हणजे हा विवाह संस्कार आहे. मग या विवाह संस्कारामध्ये आता काय विधी केले जातात ते आपण समजावून घेऊन आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया. तर शास्त्रकार म्हणतात आदल्या दिवशी जो केला जातो तो त्या ठिकाणी म्हणलेला आहे विवाह संस्कारामधला भाग सीमंत पूजन किंवा सीमांत पूजन किंवा वांगनिश्चय. आणि तत्पूर्वी विवाह करायची निश्चिती झाल्यावरती जो आहे त्याला स्पर्श करून आपण पुढे जाऊया की विवाह निश्चितीचा भाग काही समाजामध्ये, काही कुटुंबांमध्ये ही परंपरा असते की बैठक करणं, त्या ठिकाणी जे काही आहे ते स्थळ आपल्या पद्धतीचं आहे, तोलामोलाचं आहे. आणि मुख्य म्हणजे ते संस्कार घेऊन आलेले आहे. हल्लीच्या काळात तोलामोलाचं म्हणजे त्या ठिकाणी आर्थिक बाजू बघितली जाते, तर ती बघायची नसून पती पत्नी हे जे काही पुढे होणार आहेत, आता आमच्या कुटुंबामधला मुलगा किंवा मुलगी आणि त्या कुटुंबामधला मुलगा किंवा मुलगी हे वैचारिक दृष्ट्या ते एकमेकांना परिपूर्ण आहेत का, आमच्या कुटुंबामधली संस्कारांची बैठक आणि त्या कुटुंबामधली संस्कारांची बैठक ही एक आहे का, हे करण्यासाठी केली जाणारी जी आहे त्याला बैठक असं नाव आहे. आणि मग कुटुंबामधले ज्येष्ठ सदस्य किंवा कुटुंबामधले मामा किंवा ज्या ज्या कुटुंबात पद्धत असेल ते त्या ठिकाणी निश्चिती करतात. हो बाबा, एकमेकांच्या चालीरीती एकमेकांनी एकमेकांना समजावून घेण्याचं निश्चित ठरलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी सुपारी फुट्टी म्हणजेच ते कार्य करण्याची निश्चिती होते. आणि मग त्यावेळेला मुलीला कुंकून साडी ही दिली जाते आणि मग ती विवाह निश्चिती करून त्या ठिकाणी मंडळ ही बाहेर पडतात. हल्लीच्या काळामध्ये जे काही आहे ते त्याला अतिशय चुकीचं असं स्वरूप आलेलं आहे, ज्याला हल्लीच्या काळात साखरपुडा असं म्हणलं जातं. की साखरपुडा ही संज्ञाच मुळात शास्त्रकारांनी कुठंही दिलेली नाही. आणि मग त्या ठिकाणी विवाहावरती देखील अपरंपार खर्च, त्याच्यातल्या संस्काराच्या भागाकडे दुर्लक्ष, तसाच त्यापेक्षा काकणभर खर्च जास्त हा साखरपुडा या विषयावरती केला जातो. तो भाग त्या ठिकाणी अभिप्रेत नाही. तर एकदा विवाह निश्चिती झाली की थेट जे काही आहे ते विवाहाच्या आदल्या दिवशी जे काही आहे ते नवरदेवाकडची मंडळी ही वधूच्या घरी त्या ठिकाणी जात असतात. हा भाग आहे. मध्ये साखरपुडा आणि तत्सम असे कुठलेही भाग मूळ शास्त्रामध्ये नाहीत. मूळ शास्त्रामध्ये फक्त विवाह निश्चिती असा भाग आहे. मग येतो तो आदला दिवस म्हणजे वांग निश्चय. वांग निश्चय म्हणजे काय, तर त्या ठिकाणी वराचं सीमेवर केलं जाणारं पूजन. पूर्वीच्या काळी वधूच्या दारात मांडव टाकून हा विवाह केला जायचा. आणि मग अशा वेळा ते पंचक्रोशीतून नद्या नाले पार करून, डोंगर दऱ्या पार करून आलेले आहेत. मग पायामध्ये काटे जे काही आहेत घुसलेले आहेत, कचप्रसंगी कुठेतरी काहीतरी खरचटलेलं आहे, म्हणून ते मग हळदीचं स्नान, मंगल स्नान. तर ते आता हळद खेळणं हा काहीतरी विडंबनात्मक भाग सगळा ह्यांच्यामध्ये होऊन बसलेला आहे. की या ठिकाणी येत असताना जे काही क्वचित प्रसंगी अंधाराचा प्रवास केलेला आहे, दिवसाचा कारण जेवढं अंतर असेल त्याच्यानुसार यावं लागलेलं आहे.
आणि मग ते शेणवटा आलेला आहे, मग त्याच्यासाठी म्हणून गरम पाण्याने पाय धुणं, की गरम पाण्याने पाय धुतल्यावरती पायात गेलेले छोटेसे जे काही आहेत काटे किंवा ते सगळं काढून टाकायला मदत होईल. हा सगळा त्याच्या पाठीमागचा भाग. त्याच्यावरनं हल्लीच्या काळ सगळे मानापमान म्हणतात. हा मूळ जो आहे तो याच्या पाठीमागचा भाग हा आहे. त्याच्यानंतरचा दुसऱ्या दिवशीचा येतो तो पहिला येतो विवाह संस्कार. या ठिकाणी पती पत्नींनी एकमेकांसाठीच काय बंधनं घ्यायची आहेत तो भाग येत असतो. तर पहिला जो विवाहातला भाग होत असतो तो कन्यादान. त्याच्यापूर्वी काही कुटुंबांमध्ये मधुपर्क ही करण्याची पद्धत आहे. मधुपर्क म्हणजे दही आणि मध हे एकत्र करून त्या वराला दिलं जातं, कारण प्रवास ते करून आलेले शेणोटा जावा म्हणून दही आणि मध एकत्र दिलं असता आयुर्वेदच्या शरीरामध्ये चैतन्य येतं म्हणून दही आणि मध हे दिलं जात आहे. त्याच्यापूर्वी हळदीचा भाग मगाशी मी तुम्हाला सांगून झाला की ती आरोग्यदायी आहे. त्याच्यासाठी हळद ही ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी लावणं आणि हळदीमध्ये घातलेलं तेल आहे ते त्या ठिकाणी सांध्यांना ज्या ज्या ठिकाणी शरीरातले जॉईंट्स आहेत त्या ठिकाणी ते लावले जाणं. पर्यायी त्या ठिकाणी जर आदल्या दिवशीचा शिनवटा थकवा आलेला असेल तर तो दूर होणं, याच्यासाठी तो हळदीचा भाग आहे. हळद खेळणं असा जो काही भाग आलेला आहे असा कुठलाही नाही. हळदीचा मुहूर्त परत असे ज्योतिष म्हणून माझ्याकडे विचारत तर तसा देखील मूळ ह्याच्यामध्ये कुठलाही भाग नाही. आता कालमानानुसार जे काही बदल घडेल ते सोडून द्यायचं, आपण कालाय तस्मै नमः, पण मूळ काय आहे ते बघतो आहोत. तर या ठिकाणी पहिला विधी येतोय तो कन्यादान. तर कन्या ही काही दान करण्याची वस्तू नाहीये, त्यामुळे पिता हा जो काही आहे तो त्या ठिकाणी सांगतो आहे की मी आता कन्या ही तुमच्याकडे पाठवणी करतो आहे की जिचं आजपर्यंत आम्ही पुत्रवत पालन केलेलं आहे, जिचे सगळे लाड कोड आम्ही या ठिकाणी पुरवलेले आहेत, तिच्या आवडीनिवडी सगळ्या जपलेल्या आहेत, तिला सर्व गुण संपन्न, तिला शिक्षण देऊन ज्ञाती केलेलं आहे, ती तुमच्या कुटुंबाचं समर्थपणाने पालन करू शकेल, तुमच्या कुटुंबाचा गाडा हाकू शकेल. तर आजपर्यंत ती माझ्या अर्धांगिनी बरोबर, माझ्या पत्नी बरोबर, माझ्या कुटुंबाची देखील तिच्या आईच्या बरोबरीने सगळी जबाबदारी सांभाळत होती. तर ती आता तुमच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी, तुमच्या आईच्या मदतीला आणि तुमच्या संसाराचा गाडा हाकावा याच्यासाठी म्हणून तुमची धर्मपत्नी म्हणून मी तिची पाठवणी या ठिकाणी करत आहे. तर धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी अशा 4 संकल्पना त्या ठिकाणी शास्त्रकारांनी विवाह संस्कारात सांगितलेल्या आहेत. आणि या जर संकल्पना प्रत्येकाने जर आपल्या जीवनामध्ये अवलंबल्या तर कुटुंबामध्ये होणारे विसंवाद किंवा वाद हे थांबतील. तर या ठिकाणी त्यांनी पहिलं काय सांगितलेलं आहे, तर या कन्येचा अशी मी तुमच्याकडे पाठवणी करत आहे असं पित्याने सांगितलं. आणि पिता विचारतो आहे की ही जबाबदारी तुम्ही स्वीकारायला तयार आहात का आता, की या ठिकाणी हिची तर जबाबदारी घ्यायचंच आहे, पर्यायाने आम्ही आमची कन्या तुमच्याकडे पाठवतोय, त्यामुळे आमची देखील जबाबदारी तुमच्यावरती आली, आमच्या कुटुंबाची देखील जबाबदारी आली. तुमच्या कुटुंबाची तर जबाबदारी तुम्हाला जन्मापासून आलेलीच आहे, तर ती जबाबदारी म्हणजे तुमचे माता पिता, तुमच्या कुटुंबातले भाऊ बहिणी हे सदस्य आणि शिवाय ही तुम्ही जोडून घेतात आणि आमची कन्या तुमच्या घरी नेत आहात, त्यामुळे आमच्या कुटुंबाची पण पर्यायाने जबाबदारी ही तुम्ही घेत आहात का, हे जर ज्यावेळी म्हणलं जात आहे तेव्हा तो जो काही पती आहे, जो काही नवरदेव आहे, तो ज्यावेळेला त्या ठिकाणी कन्यादान याच्या संकल्पाला हो म्हणतो आहे, कारण पिता पाणी सोडतोय हातावरनं की मी ही जबाबदारी देतोय, तर पिता हा कन्येवरचा हक्क सोडत नाहीये. त्या ठिकाणी पिता हा सांगतोय की माझ्या हृदयातला जो गाभा आहे, काळीज जे आहे ते मी तुमच्याकडे सुपूर्द करतो आहे, तो मी ही जबाबदारी स्वीकारायला तयार आहात का. आणि मग सर्वांसमक्ष सर्वांच्या साक्षीनं तो नवरदेव ती जबाबदारी घेतो आहे. मग या ठिकाणी नंतर कुटुंबामध्ये निर्माण होणारे जे काही वाद असतील, माझ्या माहेरचे, तुमच्या सासरचे, हे सगळे हे निर्माण होण्याचं काही कारणच नाहीये, कारण इथं संयुक्त जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि पित्यानं कन्येची पाठवणी करताना सांगितलेलं आहे, इतक्या दिवस तू आपल्या कुटुंबाची, माझे स्वतःचे आई वडील म्हणून जबाबदारी स्वीकारली होतीस, आता याच्या पुढच्या काळामध्ये नवरदेवाचे म्हणजेच तुझ्या नवऱ्याचे जे माता पिता आहेत ते तुझे पण माता पिता आहेत, त्यामुळे त्यांची जबाबदारी पण तू त्या पद्धतीनं स्वीकारली पाहिजे असं हे पित्यानं तिला जबाबदारीचं भान दिलेलं आहे. आणि नवरदेवानी सर्वांच्या समक्ष वचन दिलेलं आहे, हो मी तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेतो, म्हणजे पर्यायाने त्या नवऱ्याने देखील तिच्या माता पित्यांची तिच्या कुटुंबाची जबाबदारी घेतलेली आहे. मग या ठिकाणी जे काही क्षुल्लक गोष्टीवरून होणारे जे काही वाद आहेत आणि हे सगळे संपायला काही हरकत नसावी, परंतु हे होत नाही. लग्नामध्ये घेतलेल्या दिल्या घेतल्या वचनांचा आम्हाला विसर पडतो आहे, त्याच्यामुळे हे सगळे पुढचे प्रकार कुटुंबामधले विसंवाद आम्हाला हे बघायला मिळत आहे. त्यामुळे परत एकदा जे काही आहे ते विवाहाचं मूळ सूत्र आहे ते सर्वांनी मुळातून वाचावं. गुरुजींनी देखील ते आपल्याला एका छोट्या पुस्तिकेमध्ये दिलेलं आहे, तर त्याच्यानुसार तुम्ही ते वाचावं, त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये उलगडे होतील. पुढचा भाग जो काही येतो आहे कन्यादान झाल्यानंतरचा जो येतो आहे तो कंकण बंधन, म्हणजे दोघांनीही आता जबाबदारी स्वीकारण्याचं कंकण बांधलेलं आहे. आपल्याकडे जे काही आहे ते आपण
7व्या दिवशी जे वेळेला आपण मंत्र घेत असतो, ब्रह्मोपदेश घेत असतो, त्या दिवशी आपण कंकण हाताला बांधत असतो की यानंतर ही जबाबदारी मी निभावणार आहे. कितीही अडचणी येऊ देत, कितीही कठीण काळ येऊ देत, तरी देखील माझे हे कंकण मला कायम आठवण करून देता येईल, हे जसं आपण म्हणत असतो. तर त्या पद्धतीचं विवाहातले ते कंकण आहे की हो, याच्यानंतरच्या काळामध्ये तुझ्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही माझ्यावरती आहे आणि ते कुटुंब दोन्हीही सांधणं, हे पती आणि पत्नी हे दोघंही आपापली जबाबदारी निभावणार आहेत. थोडक्यात पत्नीनं पतीचं कुटुंब सांधायचं आहे आणि पतीनं तिचं कुटुंब साधायचंय की आपोआपच दोन्ही कुटुंबांचं मनोमिलन हे राहिलं, पर्यायी कुटुंबात होणारे वादविवाद हे निर्माण व्हायला जागाच नाही. त्याच्या पुढचं येते ते सौभाग्य लेणं. कंकण म्हणजे तिनं मंगळसूत्र हे धारण करणं. काय त्याचं प्रतीक आहे? तर त्या ठिकाणी पती हा जेव्हा तिच्या गळ्यामध्ये ते मंगलसूत्र हे घालतो, त्यावेळी तो मंत्र काय म्हणतो? तर मांगल्य तंतुनानेन मम जीवन हेतुना कंठे बध्नामि सुभगा साजीव शरदहा शतम, की या ठिकाणी हे जे कंकण बंधन आहे, तू 100 शरद तू हे धारण कर. स्वार्थ आणि परमार्थ ईश्वराने मला देखील तेवढं आयुष्य प्रदान करावं, पर्यायाने तुला देखील ते आयुष्य तेवढं हे प्रदान करावं. हा त्याच्या पाठीमागचा भाग. त्याच्यानंतरचा पुढचा भाग येतो तो लाजा होम, म्हणजे या ठिकाणी सप्तपदी किंवा लाजा होम. तर साळीच्या लाया पहिल्यांदा छोट्याशा असतात, जेव्हा त्या अग्नीच्या संपर्कामध्ये येतात त्यावेळेला त्या फुलून मोठ्या होतात. तर तुमचं दाम्पत्य जीवन हे देखील त्याचप्रमाणे फुलून यावं. आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं म्हणलेलं आहे, त्याचा अर्थ असा आहे की देव म्हणजे अग्नी, त्या अग्नीच्या साक्षीनं आम्ही प्रदक्षिणा घालतो आहोत. म्हणजे काय काय करतो आहोत? तर याच्या नंतरच्या काळामध्ये धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी, म्हणजे धर्म कार्य घरामध्ये करत असताना पत्नी तुझ्या संमतीशिवाय मी करणार नाही. त्या ठिकाणी कुठलीही व्रत वैकल्य असतील, घरामधल्या पूजा असतील आणि कुठलेही सणवार समारंभ असतील, हे आम्ही दोघं मिळून या ठिकाणी पार पडू. नंतर अर्थेच म्हणजे कुठलेही जीवनामध्ये जे आर्थिक निर्णय असतील, ते सगळे जे काही भाग असतील, आर्थिक व्यवहार जे काही असतील, तर हे या ठिकाणी एकमेकांच्या संमतीनं 100% पार पडले जातील. त्या ठिकाणी पूर्णपणाने पारदर्शीपणा असेल. कुटुंबामध्ये येणारा जो काही आर्थिक भाग असेल, त्याच्याबद्दलचे पती पत्नी एकमेकांना पूर्ण ज्ञाते असतील. पर्यायाने त्याच्यावरती होणाऱ्या अनावश्यक खर्चावरती पण आणि त्याच्या बचतीवरती पण तो जो काही आहे तो परिणाम होत असतो. त्या ठिकाणी तो देखील भाग या ठिकाणी आपोआपच मिटतो, की त्या निमित्ताने होणारे जे काही कुटुंबामधले वाद असतील ते पती पत्नी मिटवतात, जर त्या मूळ संकल्पनेची आम्हाला नियमाची आठवण असेल तर. कामेच म्हणजे त्या ठिकाणी वैवाहिक जीवन हे दोघांच्याही संमतीनं त्या ठिकाणी जे असेल, कुणाचीही एकमेकावरती जबरदस्ती ही असणार नाहीये. तर वैवाहिक जीवन ते आनंदाचं आणि सौहार्दपूर्ण असेल, हे देखील त्या ठिकाणी असेल. आपोआपच कुटुंबामध्ये एकमेकावरती होणारे मानसिक, शारीरिक, कौटुंबिक जे काही अत्याचार असतील, हे त्या ठिकाणी अपेक्षितच नाही येतं, की या ठिकाणी आपण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने हे वचन घेतलेलं आहे. धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी, आणि हे सगळं जर तुम्ही साधत गेलात तर तुम्हाला मोक्षाकडे जाण्याची वाटचाल ही पती पत्नींची सुकर होणार आहे. आणि मोक्ष हा जसा आपल्या याच्यामध्ये शिकवला जातो तसा दुसरीकडे कुठं स्वर्गामध्ये नसून तो आहे त्याच तुमच्या संसारामध्ये आहे, आणि तो तुम्हाला साधायचा असेल तर हे 3 पहिलं तुम्ही पार पाडलं पाहिजे. त्याच्यानंतर अग्नीच्या साक्षीनं ज्या 7 प्रदक्षिणा मारल्या जात आहेत त्या सप्तलोकांचं प्रतीक आहेत. आणि या ठिकाणी प्रत्येक वेळेला तो पती हा मंत्र म्हणतो आहे आणि त्या ठिकाणी पत्नीला तो सामावून घेतो आहे. काही यांच्यामध्ये ह्या पद्धती आहेत की पहिल्या ज्या काही आहेत त्या 3 फेऱ्या पतीनं पुढं होऊन मारायच्या आहेत, दुसरी जी काही आहे ती पत्नीनं पुढं होऊन मारायच्या आहेत, आणि सर्वात शेवटची 7वी फेरी ही सर्वांनी एकत्र मारायची आहे. म्हणजे सर्वांनी म्हणजे या ठिकाणी पती पत्नीनं दोघांनी एकत्र हातात धरून एकाच वेळेला पार काढायचे. मूळ या ठिकाणी पद्धत आहे की या ठिकाणी पत्नीचा हात हा सामावून घेऊन त्या ठिकाणी त्या 7 प्रदक्षिणा मारायच्या. आणि त्यावेळेला या सगळ्या प्रतिज्ञा ज्या मी आधी घेतलेल्या आहेत त्या सगळ्यांचं परत परत एकदा आपण त्या ठिकाणी विवेचन करायचे किंवा मनामध्ये त्यांचं स्मरण करायचं आहे. त्याच्यानंतरचा जो काही भाग आहे तो पती पत्नी उभे राहतात, एकमेकाच्या डोक्याला डोकं लावतात आणि अभिषेक करतात. की या ठिकाणी यानंतर आमची शरीर 2 आहेत, परंतु आमचं मन आणि विचार हे एक असणार आहेत. आणि मन आणि विचार जर आमचे एक असतील तर कुटुंबामध्ये विसंवाद घडायची ही पद्धतच नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही ऐकू जनांचं परंतु करू मनाचं, आणि जे कुटुंबाच्या हिताचं असेल हा त्याच्यातला भाग महत्वाचा आहे. म्हणून त्या ठिकाणी दोघांनी कपाळाला कपाळ हे लावायचं आहे. डोक्याला डोकं म्हणजे हा वरचा टाळूचा भाग नाही तर कपाळाला कपाळ लावायचा आहे. कारण आपण चिडलो की आपली मस्तकावरची शीर ही ताड 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 उडत असते, म्हणून त्या ठिकाणी शास्त्र म्हणतात कपाळाला कपाळ लावायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी आंब्याच्या पानांनी आणि पानांनी जलानी हा अभिषेक केला जातो आहे. त्यानंतर जे होतंय ते सूर्यदर्शन. तर सूर्यदर्शनाचा काय भाग आहे
तर सूर्य दर्शन घेऊन त्या सूर्य ज्याप्रमाणे तेजाने तळपत तो हजारो लाखो अब्जावधी वर्ष त्याचं कर्तव्य निभावत आहे, त्याप्रमाणे आता आम्ही आमच्या संसारामध्ये कितीही अडचणी आल्या तरी आमच्या जबाबदारीपासून ढळणार नाही. आणि सुरुवात होते ती पती पत्न्यांच्या नात्यापासून, की पती हा पत्नीला अंतर देणार नाही, पत्नी ही पतीला अंतर देणार नाही. पर्यायाने आमचे स्वतःचे राग लोभ मद मत्सर हे दूर ठेवून आम्ही समोरच्यासाठी हे जगायला आम्ही सुरुवात करू, समोरच्याच्या आनंदासाठी आम्ही जगू. पर्यायाने आम्ही दोघंही तसे जगायला लागू, की ते कुटुंबाच्या आनंदासाठी असेल, कुटुंबामध्ये देखील आनंद असेल, समाजापुढे आमचा आदर्श निर्माण होईल आणि पर्यायाने जे काही आहे ते सर्वांमध्ये सौहार्दाचे आणि आनंदाचे संबंध असतील. हा विवाह संस्काराच्या पाठीमागचा पाया. आणि हा झाला एकूण संस्कारांमधला, षोडश संस्कारांमधला 15वा संस्कार. आणि आता शेवटचा संस्कार जो काही आहे अंत्येष्टी, ते मी सांगून तिथपर्यंत येतो. शेवटची 5 मिनिटं राहिली आहेत आणि मग मी माझ्या विवेचनाची सांगता करतो. तर शेवटचा जो आहे तो अंत्येष्टी हा संस्कार काय सांगितलेला आहे, की ज्या व्यक्तीनं इतक्या वर्षांच्या आयुष्यामध्ये खस्ता खाऊन आपल्यासाठी त्याचं शरीर हे झिजवलं, अशा प्रति कृतज्ञता म्हणून केला जाणारा जो सर्वात शेवटचा संस्कार आहे त्याला आपल्याकडे श्राद्ध असं म्हणलं जातं. श्रद्धेनं जे कर्म केलं जात आहे त्याला म्हणायची संकल्पना आहे ते श्राद्ध. आणि मग काही कुटुंबांमध्ये जे काही आहे ते श्राद्ध या संकल्पनेमध्ये काही जण म्हणतात आमच्याकडे 3ऱ्या दिवशीच करायची पद्धत आहे, 5व्या दिवशीच करायची पद्धत आहे, 7व्या दिवशीच उरकून टाकतात. कोणी म्हणतात अमावस्या आहे, पौर्णिमा आहे तर आम्ही आधीच करून घेतो, नंतर काय दिवाळी आहे. तर अपेक्षित नाही. ज्याप्रमाणे गर्भसंस्कारांसाठी आपल्याकडे सांगितलेले 9 महिने 9 दिवस, तोच भाग या ठिकाणी लागू होतो आहे की 10 दिवसांचा भाग, की या ठिकाणी जो सर्वात शेवटी प्राप्त झालेला आहे देह, त्याची पहिल्यांदा राख होती आहे. जसं सकाळच्या त्यांनी विवेचना सांगितलं की शेवटी जी काही आहे ती पंचमहाभूत तत्वांमध्ये 100 ग्रॅमची ती राख बनती आहे आणि ती विश्वामध्ये विलीन होती आहे. तद्वत जो सर्वात शेवटी 9 महिने 9 दिवस होऊन तयार झाला तो जो देह आहे तो पहिल्यांदा अनंतात विलीन व्हायचा आहे. म्हणून सर्वात पहिल्यांदा होते ती अंत्येष्टी ही त्या ठिकाणी होत असते. आणि मग अंत्येष्टी तयार व्हायची तो जो काही भाग आहे त्याच्यामध्ये प्रत्येक दिवसांचे एक अवयवाची श्राद्ध ही सांगितलेली आहे, की ज्याप्रमाणे गर्भात असताना ते अवयव तयार होत गेले तद्वत त्यांचं सुटणं हे त्या ठिकाणी होणार आहे. फक्त ते उलट्या क्रमाने होणार आहे. म्हणून पहिल्यांदा देह हा सुटतो, म्हणजे जो अखंड देह हा सुटतोय. आणि मग त्या ठिकाणी ते देह तयार होत असताना जे काही सगळ्या आमच्याकडे होत गेल्या प्रक्रिया त्या सगळ्या सुटत जाणं, गर्भामध्ये ज्या पद्धतीनं तो तयार होत गेलेला होता त्या पद्धतीने ते सगळी अवयव श्राद्ध. आणि मग सर्वात शेवटी पिंडरूप हा देह परत उरला 10व्या दिवशी. म्हणून ज्या अश्म्याने आम्ही माठ फोडलेला होता तर त्या ठिकाणी तो अश्म्यावरती आम्ही पाणी देतो आणि मग त्या ठिकाणी तो श्राद्धाचा म्हणजे 10व्याचा विधी पूर्ण होतो. आणि मग त्याच्यानंतर आमच्या पाठीमागच्या कुटुंबाला जोडण्याचा भाग हा 11वा 12वा असा संस्कार. 13व्या दिवशी आमच्या घरामध्ये जे काही आहे तो सगळा त्रयोदश दिनविधी हा केला जातो. बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी जे काही आहे ते यांना बोलवायचे, त्यांना बोलवायचे, ज्यांनी खांदेले त्यांना बोलवायचे, निश्चितच सर्वांना बोलवायचे. पण पूर्वीच्या काळचा भाग काय होता तर त्या ठिकाणी घरापासून स्मशानापर्यंत म्हणजे गावाच्या बाहेरपर्यंत जाण्यापर्यंत जे काही आहे ते खांदे बदलावे लागायचे. अशा वेळेला जर त्यांनी भार वाहिलेला आहे त्यामुळे त्या खांद्यांना वेदना ह्या झालेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी क्वचित प्रसंगी सुजलेला असू शकतो. तर अशासाठी म्हणून ते तेल लावायची किंवा त्या खांदेकरांचा मान सन्मान करायची ही पद्धत. परंतु त्या निमित्ताने पिंडदान करणं आहे, त्या निमित्ताने पाठीमागच्या पिढीला म्हणजे वडील आजोबांना हे जोडणं आहे आणि श्राद्धरूपी ते कर्मकांड करून तो भाग करणं आहे. हा बऱ्याच वेळा दुर्लक्षित केला जाते. बऱ्याच वेळा पौरोहित्यासाठी कुठे गेल्यावर बघायला काय मिळतं तर ते म्हणतात हा चला या ठिकाणी लावा त्या ठिकाणी लावा असं सांगितलं जातं. तर ते अभिप्रेत नाहीये. आणि त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला त्या प्रसंगाचं गांभीर्य विसरून विनोद किंवा अन्य सगळे भाग हे सुरू असतात. तर ते असलं काहीही अभिप्रेत नाही. त्या व्यक्तीच्या ठायी जो आमचा संपर्क जितक्या वर्षांचा आलेला होता त्या व्यक्तीनं आमच्यावरती जे काही ऋण केलेले आहेत त्या ऋणामधून उतराई होण्याचा दिवस हा दिवस दशक्रिया दिवसाचा किंवा 13व्या दिवसाचा हा दिवस आहे की त्या दिवशी त्या व्यक्तीबद्दलचे ऋण निर्देश व्यक्त करायचे आहेत. हा खरा श्राद्ध या संकल्पने पाठीमागचा अर्थ आहे. आणि मग त्यानंतर या 10 दिवसांमध्ये त्या वास्तूमध्ये जे काही सगळं दूषित वातावरण निर्माण झालेलं होतं त्या दूषित वातावरणाची सांगता म्हणून गोडाचं जेवण म्हणून आमच्याकडे 14वा करण्याची पद्धत आणि त्यानिमित्ताने काही ना काहीतरी धार्मिक भाग करायचा म्हणून त्या ठिकाणी केला जातो तो उदक शांतीचा भाग. अशा पद्धतीनं आमचे जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे संस्कार आणि त्याच्यापासून आमचे रोजचं जे काही आचरण कसं असावं त्याच्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि त्याचबरोबरीनं जे काही आहे ते आमच्या विवाह संस्कारामध्ये छोटे छोटे भाग या सगळ्या विषयांना आपण संकल्पना स्पर्श केलेला आहे. त्याच्यामधला केवळ आचमन भाग घेतला
किंवा या ठिकाणी टिळा का लावायचा असे भाग घेतला तर या प्रत्येक विषयावरती अर्ध्या ते 1 तासाचे विवेचन होऊ शकते. परंतु असणारी वेळेची मर्यादा ह्याला अनुसरून आपण आता या ठिकाणी थांबूया. या ठिकाणी गुरुजींनी जे काही मला या ठिकाणी 4 शब्द बोलण्याची अनुमती दिली त्याच्याबद्दल मी निश्चितच कृतज्ञता व्यक्त करेन. आपल्या परिवारातल्या सर्व साधकांशी जो काही मला संवाद साधता आला त्याच्याबद्दल आपणा सर्वांचे देखील धन्यवाद. जय गुरुदेव. खूपच छान, खूपच सुंदर. आणखीन जस्ट नॉनस्टॉप कंटिन्युअस पटापटा तुम्ही बोलत होता, छान पद्धतीनं मांडत होता. तो अतिशय सुंदर होता. सो मी पालकांना विनंती करतो की आपला कॅमेरा ऑन ठेवावा. आणखीन तुमचे जे मनामध्ये जे प्रश्न आहेत जे आता ऐकलेला त्याच्यापासून जे काय प्रश्न असला तर तुम्ही विचारून घेऊ शकता. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुजी, मला एक प्रश्न आहे की आपण जेवताना जेव्हा पाणी फिरवतो ताटाभोवती तर तुम्ही सांगितलं की ते अर्घ्य द्यायला पाहिजे. मग ते कसं पानात सोडायचं बाजूला छोट्या डिश मध्ये का कसं म्हणजे? बरोबर. तर त्या ठिकाणी अर्घ्य हा कदाचित शब्द माझ्याकडनं चुकीचा वापरला गेला असेल किंवा अनवधानाने माझ्याकडनं तोंडून आलेला असेल. ऍक्च्युअली त्या पानाचा नैवेद्य जो आपण दाखवतो म्हणजे पानाच्या बाहेरून पाणी फिरवायचं आहे. आणि त्याच्याकडे मग ती संकल्पना मूळ ही आहे की जेव्हा आपण पाणी फिरवत आहोत आणि 3 वेळा ते पाणी फिरवतोय तर आपोआपच जेव्हा पाणी दिसेल तिथं की छोटे छोटे जमिनीवरनं फिरणारे जे किडे आहेत ते त्या पाणी दिसलं की ते तिथनं पाठीमागे फिरणार आहेत. आणि त्या पानाच्या गोल जरी ते कुठूनही आले तरी सगळीकडूनच पाणी फिरलेलं असल्यामुळे ते आतमध्ये येणार नाही येतं. आणि पानामध्ये जे काही आहे ते किडे येऊन येत त्यासाठी ते सगळं पाणी गोल फिरवायचंय. आणि ते आत येऊन येत पण त्यांचं अन्न भक्षण व्हावं म्हणून ते पाणी फिरवल्याच्या बाहेर 5 घास हे काढून ठेवायचे आहेत, ज्याला आपल्याकडे चित्राहुती असं नाव आहे. यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा. त्याचं सुद्धा संकल्पना काय आहे तर जे यमलोकी गेलेले असे कुठले जीव आहेत. कारण आपण मृत्यू पावल्यानंतर आपण कुठल्या योनीत जाऊ हे आपल्याला माहित नाहीये. पण त्या योनीचा जो स्वामी आहे यम, तर त्याच्याकडून त्या माध्यमांपर्यंत, त्या घटकांपर्यंत, त्या कीटकांपर्यंत किंवा कुठल्याही त्या शक्तींपर्यंत तो अन्नाचा भाग पोहोचावा. आणि सर्वात पहिल्यांदा आम्ही त्यांचं अन्न द्यावं आणि मग आमच्या शरीराचं पोषण भक्षण करावं ही शास्त्रकारांची त्याच्या पाठीमागची संकल्पना. ओके. थँक्यू. जय. नेक्स्ट. गुरुजी. हा विचारा मॅडम, विचारा. विचारा. नमस्कार. नमस्कार. मला विचारायचं होतं मुंजी बद्दल. हो. मला 2 मुलं आहेत तर ते 8व्या वर्षीच करावी लागते का? सर्वसाधारणतः त्यांनी संस्काराचा खरं तर भाग सांगितलेला आहे 8व्या वर्षी नाही तर त्यांनी सांगितलेलं आहे 5व्या वर्षी ही मुंज करावी. म्हणजे 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेचच मुंज ही करावी. म्हणजे मुंज ह्याच्या पाठीमागचा भाग या संकल्पनेत आपण न अडकता मुंज म्हणजे विद्या ग्रहण करण्याचा संस्कार आहे. आणि आता जर आपण बघत आलेलो आहोत आत्ताचं जे काही काळाचा बदललेला आहे त्याच्यानुसार 2.5 किंवा 3 वर्षानंतरच मुलांना ते ज्युनियर केजी आणि कुठं प्ले ग्रुप असं सगळीकडे टाकायला ही सुरुवात करतात. तर ते निश्चित असं अन्याय्य आहे. त्या मुलांच्या एकूण क्षमतेवरती परिणाम करणारे ते सगळं आपल्याला आयएसपी मध्ये किंवा ह्याच्यामध्ये गुरुजी शिकवत असतात. तर मूळ जो विषय ते 5व्या वर्षी मुंज त्यांनी सांगितलेली आहे. जी मुलं त्या दृष्टीने सक्षम नाहीत की गुरुगृही जाऊन ते स्वतःच काही करू शकणार नाहीये अशांसाठी 6वं वर्ष, ज्यांना जमत नाहीये त्यांच्यासाठी 7वं, आणि जे आता मात्र 8व्या वर्षी त्याला जरी जमत नसेल तरी त्याला तयार करून घ्यायचं आहे आणि त्याला पाठवायचं आहे. याच्यासाठी 8वं वर्ष हे आयडियाला सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याकडे 8व्या वर्षी नंतर मुंज ही घोड मुंज या सदरामध्ये ती मोडता येतं. आणि 8व्या वर्षापासून 12 वर्षापर्यंत तुम्ही करा आणि 12 वर्षांनंतर त्या मुलांनी जे काही संस्कार घेतलेले असतील पहिले ते अशा पद्धतीने बनलेले असतात की तुम्ही जरी नंतर मोल्डिंग द्यायचं म्हणलं तरी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागत. आता 8वं वर्ष हे त्या दृष्टीने आयडियल सांगितलेलं आहे. माईक ऑफ झाला, माईक ऑन करावं लागेल. येतोय का आवाज? हो येतोय. ते सोड मुंज पण लगेच करावी लागते का? तर त्याच्यामधला सुद्धा भाग असा आहे की जणू आम्ही आता अग्नी प्रज्वलित केलेला आहे, तो छान प्रज्वलित झालेला आहे. त्याची आता पूर्णाहुती करायची आणि त्याच्यामध्ये आम्ही तुपाच्या ऐवजी जल देणं आणि तो विसर्जन करणं. हे म्हणजेच काय आहे की गुरुगृहामध्ये आज तुम्ही सोडून येणं आहे आणि परत दुसऱ्या दिवशी जाऊन त्या मुलाला गुरुगृहामधून गुरुकुलामधून तुम्ही परत घेऊन येणं आहे. हा सोड मुंजीचा भाग झाला.
त्या ठिकाणी शास्त्रकार आम्हाला सांगत आहेत की 12 वर्ष त्याचा जेव्हा ब्रह्मचारी आश्रम पार पडलेला आहे, तर त्याच्यानंतर समावर्तन हा संस्कार आहे तो कशासाठी आहे की आता तुला तुझ्या कुटुंबाची पर्यायी समाजाची जबाबदारी घ्यायला तुला त्या कुटुंबात जायचंय. जे काही ज्ञान तू ग्रहण केलेलं आहेस ते समाजामध्ये परत तुला उतरवायला जायचंय, प्रत्यक्ष ते जगायला जायचं आहे. तर ह्याच्यासाठीचा जो विधी आहे त्याला समावर्तन सोड मुंज असं नाव आहे. तो मुंज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी करून टाकण्याचा विधी नाही. धन्यवाद. धन्यवाद. जय गुरुदेव. हा विचारा मॅडम, तुमचं माईक ऑन करावं लागेल. शीतल जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. बोला. येतो. हा मला देवाची मांडणी जी सांगितली तुम्ही, हॅलो हो. ऐकू येते ना? हो ऐकू येतंय. येतोय? येतंय. मला तुम्ही देवाची मांडणी सांगितली. गणपती जो उजव्या बाजूला तो आपल्या उजव्या बाजूला ठेवायचा आपल्या उजव्या बाजूला, बरोबर. म्हणजे आपण म्हणजे आणि जे आपली कुलदैवत असते ती कोणत्या बाजूला ठेवायची? आता कुलदैवत आमची सर्वात तुळजाभवानी. वरती ठेवलं जातं. बरं बरं ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद. एवढंच विचारायचं. ओके. अजून कोणाला विचारायचं आहे? ओके. मला आणखीन शॉर्ट मध्ये कोणाकोणाला सांगता येत असेल की तुम्ही काय समजून घेतला. सो हा एक 1.5 तासामध्ये तुम्हाला काय समजलं, तुम्हाला काय आवडलं, ओके, ह्याचं महत्व काय तुम्हाला जाणवलं. ओके. कोणी पण सांगू शकता. जस्ट माईक ऑन करून शेअरिंग करायचं आहे. मी करू शेअर? हा. नमस्कार. जय गुरुदेव. आज संतोष गुरुजींनी खरंच खूप छान माहिती दिली. आपल्या सगळ्यांना खूप छान संस्कार त्यांनी मस्त एक्सप्लेन केले की त्यांनी अक्षरशः सकाळच्या सुरुवातीपासून आपल्या पूर्ण लाईफच्या एंड पर्यंत कसे संस्कार पाहिजे ते खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केले. त्यात त्यांनी सकाळची सुरुवात सूर्योदयापूर्वी 2 तास आधी करायची, मग करदर्शन, गोविंदाचे स्मरण, भूमिदर्शन, की तुझ्या ठाई मी राहतो वगैरे असं सगळं बोलून नंतर मग कषाय आपल्याला जे SSY मध्ये असतं ते, मग नंतर नित्य प्राणायाम, मग शरीराचे व्यायाम, स्नान, मग प्रातः संध्या, असे सगळ्या प्रकारचे गोष्टी त्यांनी सांगितल्या. मग लवकर निजे लवकर उठे, मग संध्याकाळी गायत्रीचा जप करायचा. मग त्याच्यात त्यांनी मुंजीचं महत्व सांगितलं की ज्याला ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा आहे, गुरुजवळ जाऊन उपनयन संस्कार, मग व्रतबंध, मौजबंधन, मग ते मंजू नावाची वनस्पती त्याच्यामध्ये ती कमरेला बांधतात ते संस्कार. मग गायत्री जप का करावा, त्याने कशी क्षमता वाढते, स्टडीसाठी आपल्याला कशी हेल्प होते, प्रज्ञा वाढते, ज्ञान ग्रहण करायची क्षमता वाढते. मग गायत्रीचं प्रातःकाली सनरेज बॉडीवर घेऊन आपण ते गायत्री जप वगैरे त्याचं महत्व सांगितलं. मग नंतर जेवण करतानाचे पण संस्कार, असं सगळं छान सांगितले खूप. व्हेरी गुड. थँक्यू. हा दुसऱ्याने कोणी शेअरिंग करता? सगळं बिझी झालेत का काय? जेवणाचा टाइम झालाय. सेशन वॉज अमेझिंग गुरुजी. खूप छान. सो खूपच छान सांगत होते. आणखीन सातत्य, कंटिन्युअस, नॉनस्टॉप, ते थांबतच नव्हते. त्यांचं बोलणं सिस्टमॅटिकली बरोबर वेळेत, म्हणजे की 12:30 वाजता बरोबर ते थांबवले होते. ओके. हा श्रेष्ठ, तुम्ही काय विचारणार आहात मॅडम? तुमचा व्हिडिओ ऑन केलेला. चित्रेकर. नमस्कार, माझं नाव वैशाली आहे आणि मी पूर्ण सेशन ऐकलं आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण अंधश्रद्धा बाळगून काही गोष्टी करतो आणि काही जसं सांगितलंय पूर्वजांनी किंवा आपल्या आधीची पिढी आपल्याला सांगते ते ऍज इट इज आपण जसं फॉलो करतो, पण ते का करायचं हे बहुतांशी संतोष गुरुजींनी आता क्लिअर केलं. ते का करायचं हा प्रश्न बहुतेक वेळा माहिती नसतो आणि तो या
आजच्या सेशन मधनं खूप चांगल्या प्रकारे कळला. मी त्यांचे मनापासून आभार मानते. आणि ओंकार, गायत्री मंत्र, ओंकार हे सगळं काही आयडियल स्कूल खूप पहिल्यापासून करते. या सगळ्याचा पाया त्यांना आधीच माहिती आणि त्या प्रकारे आमच्या मुलांमध्येही ते संस्कार घडतात. त्यामुळे मी आयडियल स्कूलची पण खूप खूप आभारी आहे की ते हे पॅरेंटिंगसाठी जे सेशन करतात ते खूप खूप मदत देत आहे आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये पेशन्स ठेवण्यामध्ये, पॉझिटिव्हिटी आणण्यामध्ये. सो थँक्यू सो मच. थँक्यू. जय गुरुदेव गुरुजी. खूप छान वाटलं तुमचं ऐकताना आणि 1.5 तास कसे गेले कळालंच नाही. खूप भरभरून माहिती मिळाली. जसं आता रिया मॅडम म्हणजे अर्चनाने पण सांगितलं आणि उपवासाबद्दल पण फार छान वाटलं. आता नवरात्र जवळ आलेली आहे, सुरुवात होत आहे, तर उपवासाच्या दिवशी नैसर्गिक आहार घ्यायला पाहिजे. स्वतःला शुद्ध करून घेण्यासाठी उपवास आहे आणि ते आतून शारीरिक दृष्ट्या पण आणि मानसिक दृष्ट्या पण स्वतःला स्वच्छ करून घेण्याचं ती एक चांगली हे सांगितलं तुम्ही. आणि नैसर्गिक आहार घ्यावा, खिचडी उपवासाला चालत नाही. ते आता डोक्यामध्ये फिट करून घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. तसंही खिचडी आम्हाला आवडतच नाही, खात नाही, कधीतरी चेंज म्हणून. पण आता ते असंच आपण प्रचार करायला पाहिजे की खिचडी खाल्ली की उपवास मोडतो. म्हणजे बरेच जण ते सोडतील आणि नैसर्गिक आहार घेतील. तो पॉईंट मला खूप छान वाटला. आणि श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. प्रत्येक करण्यामागे, प्रत्येक गोष्ट करण्यामागे काहीतरी सायंटिफिक रिझन आहे आणि ते जाणून घ्यायला पाहिजे आणि मग ते आपण केलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी करत असताना मुलं विचारतात, आई असं का ग, ते का ग, हे का केलं, तेव्हा आई वडिलांकडेच उत्तर नसतं. म्हणून मग असं मला वाटलं होतं की या सेशन मधनं पालकांना बऱ्याच गोष्टी कळतील आणि मग ते आपल्या मुलांची उत्तरं द्यायला त्यांना सोपं होईल. म्हणून हा सेशन आम्ही आयोजित केला होता आणि मला असं वाटतं ते उद्देश सार्थ झालेला आहे. म्हणून परत एकदा तुमचे खूप खूप आभार. जय गुरु. जय गुरु. सो मला वाटतं आपण प्रेयर करून इथंच थांबू. आणखीन गुरुजी फक्त 1 मिनिट बोलायचं होतं. हो बोला ना. हा. काही नाही, पहिल्यांदा रियामांनी जो काही मी सगळा सांगत गेलो त्याचा सगळ्याचा एकदम समर्पक आढावा त्यांनी थोडक्यामध्ये घेतला आणि त्याची सांगता किंवा जे सांगायचंय ते तुम्ही एका वाक्यामध्ये सगळं मांडून मला जे बोलायचं होतं तर सर्वांपर्यंत पोहोचवायचं होतं ते तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीनं एका वाक्यामध्ये मांडलं होतं. तर गुरुजींचे आणि तुमचे देखील खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलात आणि सर्वांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली. जय गुरुदेव. आणि भाग्यवान आज सत्संग तुमच्यामुळे खूप छान झाला. सर्वांना संस्काराचं महत्व कळलं. ओके. आणि हा महिना अधिक महिना होता ना, तर असं म्हणतात की अधिक मासामध्ये आपण जे काही करू त्याचं 3 पटीने जास्त आपल्याला फळ मिळतं. म्हणून मग मला असं वाटत होतं की तुम्ही जे पण घरात करताय त्याच्यामध्ये मुलांना इन्व्हॉल्व करा आणि ते करा. गायत्री मंत्र जर कोणी सुरू केला नसेल तर त्यांनी सुरू करा. गायत्री मंत्राची उपासना खूप जोरात असते. असं म्हणतात की सगळे मंत्र एका पारड्यात आणि गायत्री मंत्र एका पारड्यात. तर गायत्री मंत्राचं पारडं भारी असतं. कारण की बुद्धी असेल तर पुढे तुम्ही सगळं व्यवस्थित करू शकता. धन असून उपयोग नाही. आधी सरस्वती तुम्हाला आली पाहिजे, ज्ञान मिळालं पाहिजे, मग लक्ष्मी आपोआपच येते. तर त्या पद्धतीने तिचा खर्च कसा करायचा, तिला कसं सांभाळायचं हे पण आपल्याला बुद्धीच सांगते. आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी गायत्री मंत्राचा सर्वांनी जप करावा. अधिक महिन्याचा उपवास असेल किंवा काही असेल तर ते करावं. आणि मी संतोष गुरुजींना विनंती करते की त्यांनी त्यांचा नंबर पण चॅट बॉक्सवर टाका, म्हणजे जे काही असेल तर तुम्ही ते करू शकता. आणि मी त्यांच्या सोबत राहिले. मला 2-3 पूजा करण्याचा योग आला. आम्ही त्यांच्या बरोबर नारायण नागबळी वगैरे ती पूजा केली, कालसर्प योग वगैरे तर ते पण केलं. तर मला असं वाटायचं की हे असं काय, ते असं काय, ही सगळी अंधश्रद्धा. पण ते करत असताना स्वतःचे विजन क्लिअर होत गेले आणि आपल्या विजनवर आपण फोकस करत गेलो. म्हणून मी एक कार्यक्रम त्यांच्या शाळेत पण ठेवला होता ज्याच्यामध्ये सरस्वती पूजन आणि सत्यनारायण व्रत. म्हणजे तुम्ही सत्यात राहण्याची ताकद जर तुमच्यामध्ये असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआपच होतात. आणि मी तेव्हापासून म्हणजे दरवर्षी मी सत्यनारायण घालते, माझं कंटिन्यू करते. तुम्ही लांब असता म्हणून मी थोडस त्रास नको द्यायला म्हणून इथल्या इथेच ते करून घेते. पण तुमच्यामुळे मला ती प्रेरणा मिळाली की पूजा वगैरे केलं पाहिजे. देव काय खात नाही, त्याच्या नावाने आपणच ते सगळ्या गोष्टी घेतो. जे बेलपत्र आहे, तुलसीपत्र आहे, दुर्वा आहेत, हे सगळे औषधी आहेत. आणि मी ती पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा काढा बनवते आणि ते मी पिते.
तर त्या निमित्ताने ते पण एक हे होतं. आणि मला सत्यनारायणाचा प्रसाद इतका आवडतो मी दोनदा मागून घेते. तर म्हणजे तसं की ते देवाच्यामुळे ते आपण घेतो. आणि जे पंचामृताचं तुम्ही महत्व सांगितलं की नवीन नवऱ्या नवरीला आपण शरीरामधला शीण जाण्यासाठी दही आणि मध हे देतो खायला. तर गुरुजींनी पण एक सत्संग घेतला होता आणि गुरुजींनी ऍज अ ट्रीटमेंट सलग 5 दिवस का 10 दिवस तुम्ही हे घ्यायचं, पंचामृत घ्यायचं. कारण त्या 5 गोष्टींचं जे मिश्रण आहे ते शरीरासाठी खूप चांगलं आहे. बरेच आजार कमी होतात. तर म्हणजे असं ते पंचामृत खाण्यात यावं. तर अशा गोष्टीमुळे म्हणजे त्या देवाच्या पूजेमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्यात त्या खूपच म्हणजे विधीपूर्वक आणि शास्त्रीय दृष्ट्या त्याच्या मागे खूप तर ते आपण जाणून घेतलं पाहिजे. जसं की आपण गुळ आणि हे खातो, गुळ आणि खोबरं गणपतीच्या नावाने मोदक करून खातो, तर ते सुद्धा ब्रेन साठी खूप चांगलं आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे आता पेरेंट्सला मी फक्त बी लावलेलं आहे या संस्कारात आणि आता त्यांनी जोपासावी आणि दर आठवड्यामध्ये एक एक गोष्टीचा अभ्यास करावा आणि ती मुलांपर्यंत गोष्टी रूपाने पोहोचावी. कारण संस्कारच खूप महत्वाचे आहेत जे आपलं जीवन आदर्श म्हणतात ना, दवा काम नाही आती तो दुआ काम आती है. तर तसं ते दुआ मिळवण्यासाठी देवाकडे तर जायला पाहिजे ना. पण आजकाल ते फॅशनचे आड संस्कार सगळे मिटून चाललेले आहेत. तर ते संस्कार सगळ्यांवर राहावेत हीच आशा करून आजचा प्रोग्राम आपण इथे थांबूया. जय गुरुदेव. धन्यवाद. जय गुरुदेव. तुमचं मराठी इतकं छान शुद्ध बोलत होता, ऐकतच मी असंच ऐकतच राहतो. आपण प्रयत्न करू. सो चार्ट वर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ओके, सो त्यांनी नोट करून घ्या. अभिषेक. सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय ओम शांती. गेलाय का नंबर सगळ्यांना? ओम. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. जय गुरु.